नमस्कार. मागच्या लेक्चरमध्ये आपण आर्थिक नियोजन याबद्दल चर्चा केलेली. काही प्राथमिक चर्चा आणि नियोजन आयोग, राष्ट्रीय विकास परिषद आणि नीती आयोग याच्याबद्दल आपण प्राथमिक चर्चा केलेली. 12 पंचवार्षिक योजना या सुरुवात कशी झाली आणि शेवटी आपण जसं नीती आयोगापर्यंत येऊन थांबतो आणि 12वी पंचवार्षिक योजना 2017मध्ये संपली हे आपण बघतो. तर आपल्याला प्रत्येक योजना आत्ता आपल्याला इथे त्याची चर्चा करायची आहे. ठीक आहे. तर आजचा मुद्दा घेऊया मग आर्थिक नियोजन भाग 2. तर जे विद्यार्थी आता हे लेक्चर बघत असतील तर मी त्यांना सल्ला देईन की आधी तुम्ही आर्थिक नियोजन भाग 1 हे जे काही लेक्चर बार्टीने अपलोड केलेलं आहे ते तुम्ही आधी जरूर बघा आणि त्यानंतरच मग या व्हिडिओकडे तुम्ही वळा. ठीक आहे. कारण त्यासाठीची पार्श्वभूमी मी तिथे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला आहे आधीच्या लेक्चरमध्ये. आजचं जे लेक्चर आहे ते आर्थिक नियोजन भाग 2. ठीक आहे. तर आपण आर्थिक नियोजनाबद्दल चर्चा करतोय. मुख्यतः आजच्या व्हिडिओजमध्ये मी पंचवार्षिक योजना याच्याबद्दल थोडे कन्सेप्ट्स ज्या मला सांगणं आवश्यक वाटतं ते मी सांगण्याचा प्रयत्न करेल. बाकीच्या सर्व फॅक्ट्स आहेत ज्या तुम्ही ऑलरेडी वाचता आहात किंवा तुम्हाला ते माहीत आहेत. ठीक आहे. तर मी कन्सेप्ट्सवर इथे भर देण्याचा प्रयत्न करेन आणि मुख्यतः तुम्हाला जे माहीत आहे ते लिंकिंग करून देण्याचा मी प्रयत्न करेन. तर आपण सुरुवात करूया पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून. माहिती आपली पहिली पंचवार्षिक योजना 51-52 पासून सुरू झाली आणि मी हा फोटो पण पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवला होता की काही धरणांची मुहूर्तमेढ जी पंडितजी नेहरू यांनी सुरू केलेली, तर त्यापासून आपण ही योजना बघायला सुरुवात करतो. तर पहिली योजना 1951 ते 1956 कालावधी माहिती आहे आपल्याला. पंडित नेहरू यांनी ही योजना मांडलेली 8 डिसेंबरला आणि ती बॅकडेटेड म्हणजे 1 एप्रिलपासून लागू करण्यात आली ते 31 मार्च 1956 पर्यंत. ठीक आहे. या काळामध्ये या नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष गुलझारीलाल नंदा हे होते आणि या योजनेचं नाव पुनरुत्थान योजना असं होतं. गुलझारीलाल नंदा यांच्याबद्दल आपण मागच्या लेक्चरमध्ये बोललेलो आहोत. काही सोपे प्रश्न जे विचारले जातात ते PSA कंबाईन पूर्व 2018 ही भारताची पहिली पंचवार्षिक योजना, त्याचा कालावधी. बऱ्याच वेळा एक सिली मिस्टेक होऊ शकते, 50 ते 55 आपण सांगू शकतो, तर ते ॲक्च्युली 51 ते 56 असं आहे, तर ते व्यवस्थित लक्षात ठेवा. आपल्याला जे भर इथे द्यायचं आहे ते कन्सेप्ट्सवर आणि मुख्यतः प्रतिमानावर जास्त वेळ घेणार आहे. ठीक आहे. तर आपण पहिल्या योजनेबद्दल चर्चा करू. पहिल्या योजनेमध्ये हेरॉड डोमर यांचं प्रतिमान स्वीकारण्यात आलं. हेरॉड आणि डोमर हे दोन वेगवेगळे व्यक्ती आहेत. त्या दोन्ही व्यक्तींनी एक प्रतिमान असं सुचवलेलं, त्या प्रतिमानाबद्दल आपल्याला इथे आता चर्चा करायची आहे. ते सांगण्याआधी मी प्रतिमान हे नेमकं काय कसं वर्क करतं ते सांगण्याचा प्रयत्न करतो. नियोजन आयोगाचं काम हे स्रोत गोळा करणे आहे, रिसोर्स जनरेशन. मी सांगितलं ना मागच्या लेक्चरला की मानवी भांडवल आणि एकूणच आर्थिक भांडवल एकत्र करायचं आणि ते एका प्लॅन ॲप्रोचने ते खर्च करायचं अर्थव्यवस्थेवर, जेणेकरून अर्थव्यवस्था उत्पादक होईल, अर्थव्यवस्थेचा विकास होईल. तर म्हणजे अर्थव्यवस्थेत जर हे इनपुट दिले तर ते आउटपुट मिळतात असं काहीचं सूत्र आपल्याला समजतं. तर काय इनपुट दिले तर काय आउटपुट मिळणार यासाठी काही प्रतिमानं काही अर्थतज्ञांनी विकसित केलेली आहेत आणि ही मॉडेल्स मुख्यतः मॅक्रो इकॉनॉमिक स्तरावर म्हणजे पूर्ण देशभर किंवा एका मोठ्या स्केलवर हे लागू करता येऊ शकतं. जर हे इनपुट्स दिले तर हे आउटपुट्स मिळतील. तर या पद्धतीने, नाहीतर मग आपण फक्त रिसोर्स जनरेट करणार, ते खर्च करणार, पण काय मिळणार हे माहीत नसेल तर मग कदाचित आपण अयशस्वी होण्याचे चान्सेस वाढतात. तर आउटपुट आउटकम हे माहीत असणारी ही प्रतिमानं आहेत. म्हणून ही प्रतिमानं विविध पंचवार्षिक योजनांमध्ये आपण वापरलेली आहेत. पहिल्या प्रतिमानाबद्दल आपण चर्चा करतो ते आहे हेरॉड डोमर प्रतिमान. इथे एक्स ॲक्सिसला मी भौतिक भांडवल हा शब्द दाखवला आहे. ठीक आहे. भौतिक भांडवल म्हणजे फिजिकल कॅपिटल, म्हणजे सरकारने कॅपिटल गुंतवणूक करावी, भांडवली गुंतवणूक करावी, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करावी. एक्स ॲक्सिसला मी इथे भौतिक भांडवल मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. काही भांडवलात काही बदल झालेले आहेत भविष्यामध्ये, ते पण मी नंतर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. इथे आपल्याला एक ग्राफ दिसतोय आणि इथे दिसते आपल्याला वस्तू उत्पादनाचं एक ग्राफ दिसतो आपल्याला की एका विशिष्ट पातळीवर समजा वस्तू उत्पादन असेल. हेरॉड डोमर असं म्हणतात की त्या अर्थव्यवस्थेमध्ये एखाद्या एक्स अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. जर गुंतवणूक केली तर त्या अर्थव्यवस्थेतलं उत्पादन वाढू शकतं
आणि ते या स्तरावर येऊ शकतं. ठीक आहे. आणि त्या अर्थव्यवस्थेचं एकूण ॲग्रिगेट उत्पादन जर वाढलं तर काय होणार, त्यानं उत्पन्न वाढेल, म्हणजे आपल्या देशाचं GDP वाढेल. उत्पादन वाढलं तर आपोआप उत्पन्न वाढेल. उत्पन्न वाढलं, आपलं वैयक्तिकच काय, पूर्ण अर्थव्यवस्थेचं उत्पन्न वाढलं तर त्याची बचत व्हायला लागते आणि बचतीतनं पुन्हा नवीन गुंतवणूक जनरेट व्हायला लागते. ठीक आहे. आणि म्हणजे काय होईल माहिती आहे का, ही गुंतवणूक परत जर झाली ना तर हा जो काही ग्राफ इथे हायलाईट होताना दिसतोय तो वर जाताना दिसेल आणि अर्थव्यवस्थेचा एक विकास होत राहील. आपण जर ही पहिली गुंतवणूक जर केलीच नाही तर हा ग्राफ वर जाणार नाही आणि ही जी ऑटो प्रोसेस आहे ना ती प्रोसेस होणार नाही. म्हणून हेरॉड डोमरने ह्या गुंतवणुकीचं एक प्रतिमान सुचवलं, गुंतवणूक करण्याचं. आणखी एका वेगळ्या शब्दामध्ये याला बिग पुश मॉडेल असं पण म्हटलं जातं. बिग पुश म्हणजे मोठा धक्का देणे, अर्थव्यवस्थेला मोठा धक्का द्यायचा. धक्का दिला तर ती पुढे सरकणार आणि हे ग्राफ बरोबर जात राहणार. ते म्हणतात की गुंतवणूक करताना असे छोट्या छोट्या गुंतवणूक करण्यात अर्थ नाही, खूप मोठी गुंतवणूक करायला पाहिजे. जसं विमान उडवायचं असेल तर पूर्ण फोर्सने ते उडवावं लागतं, तसं अर्थव्यवस्थेला जर गतिमान करायचं असेल तर एक मोठी गुंतवणूक करायला लागते. ती गुंतवणूक तुम्ही लोकांमधनं कर्ज घेऊन करा किंवा परकीय कर्ज घेऊन करा किंवा काही विकून करा, कशीही करा, पण गुंतवणूक करा. गुंतवणूक केल्याशिवाय ही अर्थव्यवस्था गतिमान होणार नाही, असं प्रतिमान हेरॉड डोमर यांनी सुचवलं होतं. फक्त ती गुंतवणूक नेमकी कोणत्या क्षेत्रात करायची त्या बाबतीमध्ये हे प्रतिमान अपुरं ठरतं. गुंतवणूक मात्र करायची आहे आणि हे प्रतिमान आपण पहिल्या योजनेत स्वीकारलं आणि आपण गुंतवणूक करायला सुरुवात केली. अर्थव्यवस्थेला पुश, एक बिग पुश देण्याला आपण सुरुवात केली. ठीक आहे. आणि यावर आधारित प्रश्न आपल्याला सापडतात की MPSC मेन्स पेपर 4 2019 प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते प्रतिरूप भांडवल हा आर्थिक वाढीतील महत्त्वाचा घटक मानते. ठीक आहे. आणि ऑफकोर्स याचं उत्तर हेरॉड डोमर हेच येणार, दुसरा पर्याय निवडायला लागतो, हेरॉड डोमर. भांडवल हा आर्थिक वाढीतील महत्त्वाचा घटक आहे आणि मुख्यतः हे भांडवल मानवी नाही आहे तर ते भौतिक आहे. ठीक आहे, फिजिकल कॅपिटल आहे आणि या भांडवलावर हा भांडवल हेच याला चालना देणार आहे असं हेरॉड डोमर म्हणतात. PSI पूर्व 2013चा प्रश्न आहे, जोड्या लावा. हे जोड्या लावा आपण पुन्हा पुन्हा बघणार आहे. तर पहिल्या योजनेशी जोडी लावता येते हेरॉड डोमर प्रतिमानाशी. चं आपल्याला 2 बरोबर कनेक्ट करायला लागतं. खालचे पर्याय आपण बघणार नाही आता, मी फक्त कनेक्शन्स तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. किंवा STI मेन्स 2016चा प्रश्न आहे. इथे देखील पहिली पंचवार्षिक योजना हेरॉड डोमर मॉडेल हे आपल्याला जोडता येतं. पहिल्या योजनेचं लक्ष्य म्हणजे टार्गेट्स काय होते आणि नेमकं साध्य काय होतं ते तुम्ही हे वाचलं आहे, मी फक्त ते रिपीट करतोय, तुम्हाला एक रिव्हिजन होईल म्हणून ते सांगण्याचा प्रयत्न करतो. तर पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण GDP ग्रोथ रेट हा 2.1% असेल असं आपण निर्धारित केलेलं. राष्ट्रीय उत्पन्नातील वार्षिक वृद्धी दर, अर्थात हा GDP असं GDP नाही, मी ती कन्सेप्ट सांगणार आहे, पण 2.1% राष्ट्रीय उत्पन्नातील वार्षिक वृद्धी दर निर्धारित होता. ॲक्च्युअल 3.6% साध्य झाला. 2.1 गाठायचा होता, 3.6% गाठता आला. सार्वजनिक खर्च 2069 कोटी रुपये खर्च करणं अपेक्षित होतं, प्रत्यक्षात तो कमी झाला, 1960 कोटी रुपये. हा जो ॲरो आहे तो डाऊनवर्ड दाखवला, म्हणजे लक्ष्यापेक्षा साध्य कमी होतं असं त्याचा अर्थ आहे. हा जो काही खर्च आहे तर सर्वाधिक खर्च हा कृषी आणि सिंचनावर निर्धारित होता, तब्बल 31%. वाहतूक दळणवळण 27%, सामाजिक सेवा 22%, ऊर्जा 13% आणि उद्योग 6%. म्हणजे आपण बघतो की उद्योग असेल किंवा ऊर्जा असेल ही खाली दिसतात आपल्याला, कृषी आणि सिंचन वर दिसतात 31%. म्हणजे जे बिग पुश हेरॉड डोमरने सांगितलेलं, तर बिग पुश गुंतवणूक म्हणून आपण कृषी आणि सिंचन क्षेत्र निवडलं आणि त्यावर आपण गुंतवणूक करायचं ठरवलं. या काळामध्ये चलनवाढ ही स्थिर होती, स्थिर ठेवण्याचं लक्ष होतं. साध्य अर्थातच वजा 5.2%, म्हणजे चलन घट अनुभवलेली आपण 1955-56 मध्ये. 5.2% किमती कमी झालेल्या. ते किमती कमी होणे हे काय उलट हे मंदीचं लक्षण आहे. तर पहिल्या योजनेमध्ये आपण मंदी अनुभवलेली आहे. एकदा प्रश्न असा विचारला गेला की नियोजन काळामध्ये चलन घट कोणत्या एकमेव पंचवार्षिक योजना काळात अनुभवली, तर ती ऑफकोर्स पहिल्या पंचवार्षिक योजना काळामध्ये. अन्नधान्य उत्पादन लक्ष्य होतं 61 मिलियन टन, प्रत्यक्षात 66.9 मिलियन टन.
झालं उत्पादन, लक्ष्यापेक्षा साध्य जास्त होतं. योजनेचं नाव इथे हायलाईट करण्याचा आपण प्रयत्न केला, पुनरुत्थान योजना. ही जी काही एक स्लाईड आहे ती या योजनेचा सारांश आपल्याला दर्शवते. या ग्रोथ रेट, टार्गेट आणि अचिव्हमेंट याच्यावर पण प्रश्न विचारले जातात. मेन्स पेपर 4 2013चा प्रश्न आहे. काही पंचवार्षिक योजनांकरिता विकासाच्या उद्दिष्टांची टक्केवारी व प्रत्यक्षात आत्मसात विकासाची टक्केवारी पुढे दिली आहे. यातील कोणते विधान चुकीचे आहे? तर ते चौथं वगैरे चुकीचं आहे, ते आपल्याला बघायचं नाही. आत्ता आपल्याला पहिलं बघायचं. पहिलं जे आहे प्रथम योजना, पहिल्या योजनेचं टार्गेट 2.1 होतं आणि अचिव्हमेंट होती 3.6%. मी मागची स्लाईड परत लावतो. आपल्याला दिसतं इथे 2.1% आणि अचिव्हमेंट आहे 3.6%. आयोगाच्या काही प्रश्नपत्रिकांमध्ये हा आकडा 3.5% पण सापडतो. तो जवळ जाणार आहे म्हणून तो बरोबर समजण्यास हरकत नाही. उदाहरणार्थ हा प्रश्न आहे STM मेन्स 2012. राष्ट्रीय उत्पन्न आणि दरडोई उत्पन्न असे दोन इथे दिलेले आहेत. राष्ट्रीय उत्पन्न आणि दरडोई उत्पन्नाचा लक्षांकित दर 2.1 आणि 0.9% असा होता. तथापि प्रत्यक्ष वृद्धी दर 3.5 आणि 1.8 असा होता. ठीक आहे, तर 2.1 राष्ट्रीय उत्पन्नाचा लक्ष्य होतं, आपण अचीव केलेलं 3.5, तर हे बरोबरच आहे. 0.9 हे दरडोई उत्पन्न पर कॅपिटा इन्कमचं टार्गेट होतं, त्यापेक्षा दुप्पट अचिव्हमेंट झालेली 1.8%. तर हे कोणत्या योजनेबाबत लागू होतं असं विचारलं. ऑफकोर्स ते पहिल्या योजनेबाबत लागू होतं. चौथा पर्याय आपल्याला त्यातला निवडायचा होता. MPSC मेन्स पेपर 4 2016चा प्रश्न आहे की विविध योजनांमध्ये कोणत्या कोणत्या घटकांवर भर अधिक देण्यात आला, प्राधान्य किंवा उद्दिष्ट. तर पहिली पंचवार्षिक योजना आपल्याला सापडतं इथे की शेतीला प्राधान्य देण्यात आलं आणि आपण बघतो की कृषी आणि सिंचन यावर सर्वाधिक खर्च या योजनेमध्ये करण्यात आला. MPSC मेन्स पेपर 4 2016चा प्रश्न आहे, सिंचनाला खालील पंचवार्षिक योजनेत सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आणि ते ऑफकोर्स पहिली योजना आहे, प्रथम पंचवार्षिक योजना. काही फॅक्ट्स बघण्याचा प्रयत्न करू आपण आणि मी तुम्ही वाचलाय, मी फक्त रिवाइज करतो तुम्हाला. ठीक आहे, पहिली पंचवार्षिक योजना पहिल्या घटनेनुसारच्या निवडणुका पार पडल्या 51-52 मध्ये. 1951-52 मध्ये स्वतंत्र भारताच्या घटनेनुसार पहिल्या निवडणुका पार पडल्या. ठीक आहे, आणि ऑफकोर्स काँग्रेसला बहुमत मिळालं आणि पंडित नेहरू हे घटनेनुसारचे पंतप्रधान झाले. PL 480 या बाबतीमध्ये आपल्याला पहिल्या पंचवार्षिक योजनेत ते बसवता येतं. जरी पहिल्या 3 पंचवार्षिक योजनांपर्यंत आपण PL 480 अंतर्गत गहू आयात करत होतो अमेरिकेकडनं, तरी पहिल्या योजनेत ते बसवता येतं. PL 480 याचं नाव आहे पब्लिक लॉ 480. जेव्हा अमेरिका एखाद्या अन्नधान्य तुटवडा किंवा दुष्काळ असणाऱ्या देशाला जेव्हा अन्नधान्य पुरवतं, तेव्हा ते अमेरिकेच्या ज्या कायद्यान्वये पुरवतं, त्या कायद्याचं नाव आहे पब्लिक लॉ आणि त्याचा क्रमांक आहे 480 म्हणून त्याला PL 480 आपण म्हणतो. आणि हे जे काही ह्या आर्टिकल किंवा हे जे पब्लिक लॉ आहे त्याला फूड फॉर पीस असं पण म्हटलं जातं. WTO अंतर्गत अमेरिकेने फूड फॉर पीस या अन्वये याचं नोंदणीकरण करून ठेवलेलं आहे, इवन गॅट अंतर्गत पण. तर PL 480 अंतर्गत आपण अन्नधान्याची आयात करायला सुरुवात केली, मुख्यतः अमेरिकेकडनं, आणि मुख्यतः गव्हाची आयात केली आपण. आणि ते माहितीच आपल्याला की गाजर गवताचं बी त्याच्यामध्ये आलं आणि ते भारतभर पसरलं. PSI पूर्व 2014ला याच्यावर प्रश्न विचारला की पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? हरित क्रांती पूर्व काळात भारताने अन्नधान्याची आयात PL 480 या कायद्यानुसार केली होती. बरोबर आहे. हरित क्रांतीच्या आधी आपण त्या कायद्यान्वये अन्नधान्याची आयात केली. अर्थात हा कायदा आपला नाही आहे, तो अमेरिकेचा आहे. PL 480 कायद्यानुसार केलेल्या आयातीत मुख्य हिस्सा गहू या अन्नधान्याचा होता. दोन्ही बरोबर येतात, अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत. आणखी काही फॅक्ट्स बघता येतात आपल्याला. ते फॅक्ट म्हणजे 1951 मध्ये आपण उद्योग विकास व नियमन कायदा केलेला आहे. ठीक आहे, आणि 6 एप्रिल 1948ला आपण जे पहिलं औद्योगिक धोरण जाहीर केलेलं होतं त्याला अनुसरून हा कायदा आपण केलेला. आपण 1948च्या धोरणामध्ये मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे या कायद्यामध्ये तेव्हाचा 51चा जो जुना कायदा होता त्याच्यामध्ये आपल्याला मिश्र अर्थव्यवस्थेला अनुकूल अशी तरतुदी किंवा बाबी सापडतात.
नंतर जसजशा सुधारणा होत गेल्या, म्हणजे जसजसं आपण औद्योगिक धोरण जाहीर करत गेलो 1956चं किंवा 1991चं, तसतसं आपण याच्यात बदल करत गेलो या कायद्यामध्ये. आणि आत्ता जो कायदा आहे तो मुख्यतः भांडवलशाही अर्थव्यवस्थेला पूरक असणारा, उजवीकडे सरकणारा तो कायदा आहे. खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन देणारा आणि सरकारी क्षेत्राचा संकोच करणारा हा कायदा आता बनलेला आहे. दुसरं नाव येतं ते UGC, युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन. खरं तर 1945मध्ये युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिटी नावाची समिती एक स्थापन झाली होती. या समितीचं काम होतं की विविध विद्यापीठांमध्ये समन्वय साधणे आणि उच्च शिक्षणाची मानके निर्धारित करणे. पण 53मध्ये म्हणजे पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये 28 डिसेंबर 1953ला या कमिटीचं रूपांतर कमिशनमध्ये करण्यात आलं. युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन म्हणजे आयोगात त्याचं रूपांतर करण्यात आलं. टॅक्स असिस्टंट 2015च्या परीक्षेत हा प्रश्न विचारला गेला की जोड्या लावा, आणि आपल्याला पहिली पंचवार्षिक योजना ही जोडता येते विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना याच्याशी आपल्याला ते लिंकिंग करता येतं. IITs, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीज स्थापन व्हायला लागल्या आणि खरगपूरमध्ये आपण पहिलं IIT सप्टेंबर 1951मध्ये स्थापन केलेलं. ठीक आहे. तर यासाठी 15 सप्टेंबर 1956ला केंद्रीय कायदा पण संमत करण्यात आलेला. म्हणजे हा कायदा खरं तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये झालेला. त्यामुळे IITला दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत एक राष्ट्रीय महत्त्वाची संस्था म्हणून पण घोषित करण्यात आलं आणि निरनिराळे IITs पण स्थापन व्हायला लागल्या. तर पहिलं हे IIT खरगपूरमधलं ते पहिल्या पंचवार्षिक योजना काळामध्ये स्थापन झालेलं आहे. त्यानंतर 1-2 योजना आपण बघतो या काळामध्ये सुरू झालेल्या. 2 ऑक्टोबर 1952ला एक समुदाय विकास कार्यक्रम, कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम नावाचा प्रोग्राम आपण सुरू केलेला आणि मुख्यतः डिसेंट्रलाइज लेवलवर ग्रामीण क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी ही योजना आपण सुरू केलेली आहे. आपण आत्ता ज्या नरेगा किंवा NULM, NRLM सारख्या ज्या योजना बघतो ग्रामीण विकासाच्या किंवा शहर विकासाच्या, त्यातल्या ग्रामीण विकासाच्या योजनांचं मूळ आपल्याला ह्या 1952मध्ये सुरू झालेल्या समुदाय विकास कार्यक्रमात सापडतं. समाज विकास योजना किंवा समुदाय विकास कार्यक्रमात. याला पूरक आणखी एक योजना 1953मध्ये सुरू झाली होती की हा जो काही समुदाय विकास कार्यक्रम आहे त्याची आणखी प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी एक सिस्टीम, एक यंत्रणा उभारली आपण. तिला म्हणतात नॅशनल एक्सटेन्शन सर्व्हिस किंवा राष्ट्रीय विस्तार योजना. हे पण 1953मध्ये सुरू करण्यात आलेलं. या योजना काळामध्ये काही जी खोरे किंवा धरणं आहेत ते आपण हातात घेतली. याच्या आधी पण ही सुरूच होती उभारणी, पण त्याला गती दिली आपण पहिल्या योजनेमध्ये. त्यामुळे जसं दामोदर खोरे विकास प्रकल्प 1948 पासून जरी सुरू झालेला, पण त्याच्यात एक मोठी भांडवली गुंतवणूक, बिग पुश आपण पहिल्या योजनेत दिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला त्यांना या धरणांना पहिल्या योजनेत बसवता येतं. जरी त्यांच्या तारखा डिफर होतात तरी पण आपण पहिल्या योजनेमध्ये ती सांगू शकतो. तर दामोदर खोरे विकास प्रकल्प पहिल्या योजनेत सांगता येतं आपल्याला. याच पद्धतीचं दुसरं एक धरण आहे मोठं, भाकरा नानगल धरण. 17 नोव्हेंबर 1955ला या धरणाची उभारणी सुरू झाली. म्हणजे आपल्याला दुसऱ्या तिसऱ्या योजना काळात पण ते टाकता येऊ शकतं, पण त्याची उभारणी आता इथनं सुरू झाली तर मग आपल्याला आता आपण पहिल्या योजनेत त्याला टाकलं. तर भाकरा नानगल धरण आपल्याला सापडतं पहिल्या योजनेमध्ये. आणखी एक धरण आहे कोसी धरण. नेपाळ आणि भारताच्या सीमा भागातून कोसी नदी वाहते, त्या नदीवरचं हे धरण आहे कोसी धरण. किंवा आणखी एक धरण आपल्याला सापडतं हिराकूड धरण. ठीक आहे. महानदीवर 1957मध्ये हिराकूड धरण उभारले गेले, पण याचं काम 1948 पासून सुरू झालेलं. 1957मध्ये पंडित नेहरूंच्या हस्ते या धरणाचं उद्घाटन करण्यात आलं, पण त्याची उभारणी आपण बघतो साधारणतः पहिल्या पंचवार्षिक योजना काळामध्ये. त्यामुळे पहिल्या योजनेत आपल्याला ते बसवता येतं. ठीक आहे. हिराकूड धरण म्हणजे आपण टोटल केली तर मागची स्लाइड्स आपण रिपीट करू शकतो. दामोदर, भाकरा नानगल धरण, कोसी धरण आणि हिराकूड धरण ही सगळी धरणं आपण पहिल्या योजनेत बसवू शकतो. जशा सिंचनाच्या योजना आहेत तशा खताचे पण काही कारखाने आपण उभारलेले. उदाहरणार्थ सिंद्री खत कारखाना आपण उभारला 1 ऑक्टोबर 1951 नंतर.
1974मध्ये त्याची पुनर्रचना पण करण्यात आलेली आहे. तर फर्टिलायझर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आपण त्याला म्हणतो. चित्तरंजन इथे आपण इंजिन बनवण्याचा एक कारखाना उभारला. 1 नोव्हेंबर 1950ला राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते त्याचं राष्ट्राला अर्पण पण करण्यात आला. पण मग हा भरभराटीत आला तो पहिल्या योजना काळामध्ये. आता पहिल्या योजनेमध्ये याच्यासाठी भरीव मदत किंवा सार्वजनिक खर्च पण करण्यात आला. चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स, जसं इंजिनांचं काम इथे सुरू झालं तसं डब्यांचं काम हे साऊथला सुरू झालं पेरांबूरमध्ये. पेरांबूर रेल्वे डब्यांचा कारखाना चेन्नईजवळ ते सुरू झालं, साधारणतः पहिल्या योजना काळामध्येच. इंटिग्रल कोच फॅक्टरी असं त्याचं नाव आहे. हिंदुस्तान अँटीबायोटिक्स पिंपरी पुणे इथं उभारण्यात आलं 10 मार्च 1954ला. युनिसेफची मदत घेतली होती आपण त्या काळात आणि WHO ची पण मदत घेतली होती. आणि स्वस्त औषध बनवण्यासाठी पेनिसिलिन हे इंजेक्शन तिथे बनायला लागलं आणि ते इतकं स्वस्त होतं की अख्ख्या जगाला पुरवेल आणि अगदी स्वस्त दराने पुरवेल अशी अँटीबायोटिक्स इथे बनत होती. काळाच्या ओघात हे सगळं संपलं आहे आत्ता, पण या सर्वांची सुरुवात पहिल्या योजना काळात आपल्याला सापडते. काही बँकिंग रिफॉर्म्स पण सापडतात आपल्याला. 1 जुलै 1955ला इम्पिरियल बँकेचं हस्तांतरण सरकारने स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नामकरण करून त्याचं अंडरटेकिंग ट्रान्सफर केले. गोरवाला समितीच्या शिफारशीनुसार इम्पिरियल बँकेचं स्टेट बँक ऑफ इंडियात रूपांतर झालं आहे पहिल्या योजना काळामध्ये. याच पद्धतीने ICICI महामंडळ पण स्थापन झालं 5 जानेवारी 1955. मोठे उद्योग जे आहेत, मोठे आणि मध्यम उद्योग, त्यांना वित्त पुरवठा व्हावा या उद्देशाने आपण 1948मध्ये IFCI नावाचं एक संस्था उभारली होती. याच पद्धतीने मोठ्या उद्योगांसाठी आपण आणखी एक जोड म्हणून आणखी एक DFI डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन विकास वित्त संस्था उभारली, ICICI महामंडळ 5 जानेवारी 1955. ठीक आहे. पुढे जाऊन या महामंडळाने 1990च्या दशकामध्ये ICICI बँक नावाची एक बँक बनवली आणि हे महामंडळ त्या बँकेत विलीन झाल्यामुळे एक युनिव्हर्सल बँक नंतर बनली. पण 55मध्ये आपल्याला जे सापडतं ते एक DFI डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन सापडते, ती आहे ICICI महामंडळ. ठीक आहे. तर आपण एक धावता आढावा घेण्याचा प्रयत्न केला पहिल्या पंचवार्षिक योजनेचा. आपल्याला काही धरणं, काही खत कारखाने किंवा इंजिन किंवा डब्यांचे कारखाने सापडतात. पण एकूण एक समरी आपण घ्यायची ठरली तर हेरॉड डोमरने एक मोठा बिग पुश देण्याची शिफारस केली होती. आणि हा बिग पुश आपल्याला आउटपुट्स दिसतात या स्लाईड्समध्ये की हा बिग पुश आपण कधी उद्योगांवर, कधी कृषी क्षेत्रावर, कधी अँटीबायोटिक्स किंवा या औषधी उत्पादनावर, अशा विविध क्षेत्रांमध्ये आपण बिग पुश दिलेला सापडतो. ठीक आहे. तर बिग पुश मॉडेल हेरॉड डोमर हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं या फॅक्ट्सपेक्षा. ठीक आहे. तर आपण पहिल्या योजनेचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेबद्दल बोलूया आता. दुसरी पंचवार्षिक योजना 55-56 पासून सुरू होते. ठीक आहे. मग आपल्याला तेच आत्ता बघायचं आहे. तुम्हाला पहिलं लेक्चर आठवत असेल तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण मिश्र अर्थव्यवस्थेकडनं आणखी डावीकडे झुकायला सुरुवात केली, आदेशात्मक नियोजनाकडे, कमांड इकॉनॉमीकडे, समाजवादी अर्थव्यवस्थेकडे वळायला आपण सुरुवात केली दुसरी योजनेपासून. त्यामुळे दुसरी योजना अत्यंत महत्त्वाची. मला असं जाणवलं की या 12 योजनांपैकी दुसरी योजना आणि 10वी योजना याच्यावर सर्वाधिक प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यामुळे ते आपल्याला व्यवस्थित डिटेल बघणं आवश्यक आहे. तर आपण दुसरी योजना आत्ता बघतोय आणि ती मला वाटतं महत्त्वाची आहे. दुसरी योजना, दुसरी पंचवार्षिक योजना 1956 ते 1961 या कालावधीसाठी आणि तीव्र औद्योगिकीकरणावर भर देऊन ही योजना राबवण्यात आली. ठीक आहे. आणि राष्ट्रीय विकास परिषदेने ही जी काही योजना होती त्याला 2 मे 1956ला मान्यता दिलेली. यावेळी पंडित नेहरू हे अध्यक्ष असले तरी उपाध्यक्ष TT कृष्णम्माचारी होते. योजनेचं नाव भौतिकवादी योजना आणि पंडितजी नेहरू यांच्याबरोबर आपल्याला बसलेले दिसतात ते महालनोबिस. ठीक आहे. आणि त्यांच्याविषयीच आपल्याला इथं आता जास्त चर्चा करायची. महालनोबिस. पंडित नेहरू हे रशियाच्या समाजवादी अर्थव्यवस्था आणि जे काही समाजवादी क्रांती आहे एकूणच नियोजन क्षेत्रातले त्याने प्रभावित होते प्रचंड आणि ते भारतात कसं अवलंबता येईल यासाठी त्यांनी हिदुरा एक स्टॅटिस्टिशियन महालनोबिस यांच्यावर टाकले. महालनोबिस यांनी दुसऱ्या योजनेचा आराखडा बनवायला सुरुवात केली
आणि मुख्यतः या काळामध्येच 55-56मध्ये काँग्रेसचं आवडी अधिवेशन झालेलं होतं. त्या अधिवेशनामध्ये समाजवादी समाजरचनेचं तत्व अवलंबलेलं होतंच. ते आत्ता फक्त सिद्ध करायचं होतं कार्यांनी, ॲक्शनने ते दाखवायचं होतं. ठीक आहे. तर मग आपण आता ते नेमकं कसं केलं तेच आपल्याला इथं बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्या असिस्टंट प्री 2015चा प्रश्न आहे. आपल्या पहिल्या 3 पंचवार्षिक योजनांचे सुरुवातीपासूनचे सर्वात महत्त्वाचे आर्थिक उद्दिष्ट कोणते? तर समाजवादी समाजरचना निर्माण करण्याचं. ठीक आहे. तर हे कॉमन सापडतं पहिल्या 2-3 योजनांमध्ये, पण ते गडदपणे सापडतं दुसऱ्या पंचवार्षिक योजनेपासून. ठीक आहे. दुसरा आहे आर्थिक विषमता कमी करणे किंवा विभागीय समतोल. हे आपल्याला 3ऱ्या-4थ्या पंचवार्षिक योजनानंतरच सापडणारे शब्द आहेत. औद्योगिकीकरण हे दुसऱ्या योजनेचं महत्त्वाचं लक्षण आहे. पण एक कॉमन फॅक्टर आपण शोधला तर समाजवादी समाजरचना हा शब्द आपल्याला चांगला हायलाईट करता येतो. आपल्याला समजून घ्यायचं आहे महालनोबिस प्रतिमान. ठीक आहे. हे प्रतिमान समजलं तर मला वाटतं सर्वच प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळतात. हेरॉड डोमरने सांगितलेलं की वस्तू उत्पादनात गुंतवणूक केली पाहिजे, भौतिक भांडवलात गुंतवणूक केली पाहिजे. ही गुंतवणूक केली तर आपण वरवर जाणार. ठीक आहे. पण ही गुंतवणूक कोणत्या वस्तू उत्पादनात करायची हे माहीत नाही किंवा रादर त्याच्यात स्पष्टता नव्हती. ती स्पष्टता महालनोबिस यांनी ती स्पष्टता आणली. ती स्पष्टता कशी आणली ते आपल्याला इथे नेमकं बघायचं आहे. वस्तू उत्पादन करताना वस्तू इथे मुख्यतः 2 प्रकारचे असू शकतात. एक ग्राहक वस्तू आणि एक भांडवली वस्तू. मी वाय ॲक्सिसला ग्राहक वस्तू म्हणतो आता आणि एक्स ॲक्सिसला भांडवली वस्तू म्हणतो. ग्राहक वस्तू म्हणजे काय? ज्या आपल्याला लागतात. साधंसं एक्झाम्पल सांगतो. समजा पंखा आहे. पंखा ही ग्राहक वस्तू आहे, ती आपल्याला लागते. आणि भांडवली वस्तू म्हणजे काय? तर ग्राहक वस्तू बनवण्यासाठी जी यंत्र वस्तू लागतात त्यांना भांडवली वस्तू म्हणतात. उदाहरणार्थ पंखा बनवायचा असेल तर काय काय लागेल? त्याला इलेक्ट्रिक पार्ट्स लागतील, लोखंड लागेल कच्चा माल म्हणून, बरोबर ना? म्हणजे आधी लोह लागेल. म्हणजे लोखंड किंवा लोह बनवणारे कारखाने, बॉयलर बनवणारे कारखाने, अशा ह्या कारखाने ज्या वस्तू बनवतील त्या भांडवली वस्तू. भांडवली वस्तू ह्या ग्राहक वस्तू बनवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू असतात. ठीक आहे. तर प्रश्न पडला भारतीय अर्थव्यवस्थेसमोर की सरकारने पंखे बनवायचे की पंख्याला लागणारं लोखंड जमिनीतून काढायचं. ठीक आहे. मोठा प्रश्न आहे की पंखे बनवायचे की लोखंड बनवायचं. थोडक्यात म्हणजे आपल्या लेमॅन भाषेत आपण उच्चार करू याचा. 2 प्रश्न कसे सोडवायचे होते ते आपण बघूया. जर पंखे बनवले म्हणजे ग्राहक वस्तू बनवल्या तर अर्थव्यवस्थेचा विकास होणार, नक्कीच होणार. पण तो एका विशिष्ट एवढ्या पातळीत होणार. आणि विशेष म्हणजे पंखे लगेच बनवू शकतात, लवकर विकास होणार. ठीक आहे. पण याऐवजी जर भांडवली वस्तू बनवल्या ना तर विकास थेट एवढा होणार, म्हणजे खूप जास्त होणार. अर्थव्यवस्थेचा लॉंग टर्ममध्ये खूप जास्त विकास होऊ शकतो जर आपण सरकारने भांडवली वस्तू बनवल्या तर. ठीक आहे. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की ग्राहक वस्तू बनवल्या तर अर्थव्यवस्थेचा अल्प विकास होतो. सरकारने भांडवली वस्तू बनवल्या तर दीर्घ विकास होतो. मग कुठल्या वस्तू बनवायला पाहिजे? भांडवली वस्तू बनवायला पाहिजे. पण याच्यामध्ये आणखी एक प्रश्न असा निर्माण होतो की ग्राहक वस्तू बनवल्या तर रोजगार निर्मिती तीव्र होते आणि लगेच होते. म्हणजे पंखे बनवायला लागला ना तर आत्ता लगेच कारखाने उभे राहतील, पटकन रोजगार निर्मिती होईल, लोकांना काम मिळेल आणि अर्थव्यवस्था फिरायला लागेल. भांडवली वस्तू तसं नसतं. भांडवली वस्तू उद्योग, लोह उद्योग किंवा मोठमोठाले उद्योग जर स्थापन करायचे असतील तर एक पिढी त्याच्या मागे जाते आणि मग रोजगार मिळायला लागतो. कारण ते उभे राहायला 4, 5, 10 वर्ष लागू शकतात. म्हणजे एक फायदा आणि एक तोटा आहे. रिपीट करतो. ग्राहक वस्तूत फायदा आहे की रोजगार निर्मिती होते. पण तोटा काय? की थोडीशीच वाढ होणार. भांडवली वस्तूमध्ये फायदा आहे काय? की लॉंग टर्म चांगली मोठी वाढ होणार. पण तोटा काय? रोजगार निर्मिती आत्ता होणार नाही. म्हणजे तुम्हाला एक पिढी रोजगार निर्मिती कदाचित होणार नाही. मग मॉडेल निवडायचं होतं महालनोबिस यांना की सरकारने कोणत्या वस्तू बनवायच्या. आणि महालनोबिसने हा तिढा जो आत्ता तेव्हा निर्माण झालेला तो सोडवला. आणि महालनोबिस यांनी सांगितलं की सरकारने चला आपण भांडवली वस्तू बनवूया. म्हणून महालनोबिसच्या या प्रतिमानाला भांडवली वस्तू प्रतिमान
कॅपिटल गुड्स मॉडेल असं म्हणतात. आणि सरकारने मग भिलाई असेल, रूरकेला असेल, दुर्गापूर असेल अशी मोठमोठाली प्रकल्प टाकायला सुरुवात केली. मोठी गुंतवणूक. कुठली गुंतवणूक? पंखे तयार करण्याची नाही, पंख्यासाठी लागणाऱ्या वस्तू तयार करण्याच्या गुंतवणुकी सरकारने करायला सुरुवात केली. भांडवली वस्तू प्रतिमान स्वीकारली, कॅपिटल गुड्स मॉडेल. मग प्रश्न होता रोजगाराचा. तो रोजगाराचा प्रश्न कसा सोडवायचा? तर याच्यामध्ये या दुसऱ्या पंचवार्षिक योजनामध्ये एकाच वेळी मोठ्या उद्योगांवर आर्थिक विकासाची किंवा आर्थिक वाढीची जबाबदारी टाकण्यात आली आणि रोजगाराची जबाबदारी लघु उद्योगांवर टाकण्यात आली. लघु उद्योग, ठीक आहे, म्हणजे याला आपण आत्ता सूक्ष्म, लघु आणि मध्यम असं म्हणतो, मीडियम, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस. रोजगाराची जबाबदारी लघु उद्योगांवर टाकण्यात आली आणि आर्थिक वाढीची जबाबदारी मोठ्या उद्योगांवर टाकण्यात आली, कॅपिटल गुड्स तयार करणाऱ्या उद्योगांवर. ठीक आहे, तर भांडवली वस्तू प्रतिमान स्वीकारलेलं आहे. या भांडवली वस्तू तयार करणाऱ्या उद्योगांना काही 2-4 टिपिकल वर्ड्स इथे आपल्याला माहीत करून घ्यायला लागतात. ते टिपिकल वर्ड्स कोणते? तर एक म्हणजे मूलभूत उद्योग. मूलभूत म्हणजे बेसिक इंडस्ट्रीज, ज्या लोह जमिनीतून काढण्यासारख्या किंवा नैसर्गिक वस्तूंपासून वस्तू बनवण्यासारख्या कारखाने आहेत. बेसिक इंडस्ट्री म्हणजे मूलभूत उद्योग. दुसरा एक शब्द आपल्याला सापडतो अवजड उद्योग, कारण या सगळ्या हेवी इंडस्ट्रीज आहेत ना, म्हणजे इंडस्ट्रियल इनर्शिया असतो त्यांना, त्या हलवता येत नाहीत त्या आपल्याला. जिथे कच्चा माल उपलब्ध होतो, उदाहरणार्थ बोकारो, दुर्गापूर वगैरे असेल, तिथंच हे उद्योग उभारता येतात आपल्याला. ठीक आहे, आणि तिथे हे उद्योग जे इनर्ट असतात म्हणजे आपल्याला हलवता येत नाहीत, इनर्शिया असतो त्यांना, हलवता येत नाहीत, असे उद्योग अवजड उद्योग म्हणून आणखी एक शब्द आपण ॲड केला त्याच्यामध्ये. ठीक आहे, पहिला शब्द सांगितलं मूलभूत, बेसिक इंडस्ट्रीज आहेत. दुसरा अवजड, हेवी इंडस्ट्रीज आहेत. आणखी एक शब्द वापरला जातो भौतिक, फिजिकल. ठीक आहे, इथे हे जे उद्योग आहेत ना, मुख्यतः भांडवल प्रधान आहेत, श्रमप्रधान असण्यापेक्षा भांडवल प्रधान आहेत. इथे श्रमापेक्षा काय लागतं? खूप मोठी भांडवल लागतं. ठीक आहे, तर भौतिक भांडवल तिथे जास्त लागतं, म्हणून भौतिक असा एक शब्द, म्हणून या योजनेला भौतिकवादी योजना असं पण म्हटलं जातं. ठीक आहे, तर एक 3-4 पॅरलल वर्ड्स मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. हे कळाले तर दुसऱ्या योजनेची उत्तर आपल्याला अगदी सहज सुटतात. उदाहरणार्थ STM मेन्स 2013चा प्रश्न आहे. भारतात कोणत्या पंचवार्षिक योजनेसाठी महालनोबिस प्रतिमान स्वीकारण्यात आलं? तर नक्कीच दुसरी पंचवार्षिक योजना. हे प्रतिमान तिसऱ्या योजनेत पण कंटिन्यू राहिलेलं आहे. त्यामुळे दुसऱ्या योजनेत ते स्वीकारण्यात आलेलं, पण ते इम्प्लिमेंट तिसऱ्या योजनेपर्यंत होत राहिलेलं आहे. आणि अगदी 7व्या पंचवार्षिक योजनेपर्यंत ते शेवटचा श्वास जरी घेत होतं ते प्रतिमान, तरी पण ते प्रतिमान थोड्या अधिक फरकाने चालू होतं. जेव्हा आपण 91ला नवीन औद्योगिक धोरण जाहीर केलं, 91ला आपण जेव्हा LPG, ग्लोबलायझेशन, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन स्वीकारलं, तेव्हा पूर्णपणे आपण हे प्रतिमानाला एकदाचा रामराम ठोकला आणि आपण हे जे भांडवली उद्योग उभारणी होती ती थांबवलेली. आत्ता आपण उभारणी करत नाही, रादर आपण आता ते विकायला काढलेत, आपण निर्गुंतवणूक करतो त्याच्यामधून. ठीक आहे, तर महालनोबिस प्रतिमान दुसरी योजना सांगायला लागतं आपल्याला, किंवा STM 2016 जोड्या लावा, इथे पण तेच जोडी लावता येते. दुसरी योजना म्हटली की महालनोबिस मॉडेल हे आपल्याला जोडता येतं, किंवा PSI प्री 2013 पुन्हा दुसरी योजना महालनोबिस प्रतिमान, किंवा STM 2014. प्रश्न नीट वाचतो. जलद औद्योगिक विकासासाठी आवश्यक औद्योगिकीकरण साध्य करण्याकरिता अवजड उद्योग, मी सांगितला शब्द अवजड उद्योग, उद्योगांमधील गुंतवणुकीवर भर देण्याविषयीची रणनीती, तर ऑफकोर्स महालनोबिस. बाकी हे लेफ्ट जरी असले तरी गांधी किंवा नवगांधी किंवा मार्क्स हे मोठ्या इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंटशी काही संबंधित नाही आहे. तर महालनोबिस प्रतिमान तिसरा ऑप्शन आपल्याला निवडायला लागतो. STM मेन्स 2017चा प्रश्न घेतला तर दुसरी योजना, इथे प्रतिमान न विचारता उद्दिष्ट विचारले, पण आपल्याला शब्द सापडतात ते अवजड उद्योग, पायाभूत, इन्फ्रास्ट्रक्चर आणि अवजड म्हणजे हेवी इंडस्ट्रीज. पण इथे पायाभूत हा शब्द याचं इंग्लिश ट्रान्सलेशन आहे बेसिक खरं तर. ठीक आहे, बेसिक अँड हेवी इंडस्ट्रीज. तर दुसऱ्या योजनेलाच आपल्याला ते जोडता येतं. आणखी प्रश्न आहे मेन्स पेपर 4 2017चा. खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेत औद्योगिक विकासाच्या दृष्टीने अवजड उद्योगधंद्यावर भर दिला गेला? ऑफकोर्स दुसरी योजना आपल्याला निवडायला लागते. MPSC मेन्स 2016चा प्रश्न आहे.
दुसरी पंचवार्षिक योजना आणि आपल्याला ते जोडता येतं जलद औद्योगिकीकरणाला. ठीक आहे, तर आपण इंडस्ट्रियलायझेशन केलं. हेरॉड डोमरने जे गुंतवणूक करायचं सुचवलं होतं त्याचा पर्याय शोधून काढला महालनोबिसने आणि आपण मोठ्या भांडवली गुंतवणुकीला सुरुवात केली. जलद औद्योगिकीकरण आपण स्वीकारलं. थोडं आपल्याला समराईज करता येऊ शकतं हे की 4.5% टार्गेट होतं दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये GDP वृद्धी दराचं. खरं गाठता आलं ते 4.2 4.2%. लक्षापेक्षा साध्य थोडंसं कमी होतं पण ते तरी समाधानकारक आहे. दुसरी योजना पहिल्या आणि तिसऱ्याच्या तुलनेमध्ये बऱ्यापैकी यशस्वी योजना समजता येते. सार्वजनिक खर्च 4,800 कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. 4,673 कोटी रुपये खर्च झाला, थोडासा लक्षापेक्षा किंचित कमी झाला. सर्वाधिक खर्च होणारी क्षेत्र निवडली तर आपल्याला आठवत असेल आत्ता पहिल्या योजनेमध्ये कृषी सिंचन पहिल्या क्रमांकावर होतं. आत्ता पहिल्या क्रमांकावर गेलेलं ते वाहतूक, दळणवळण आणि उद्योग आणि उद्योगाला पूरक असणारं वाहतूक आणि दळणवळण. तर हे पहिल्या क्रमांकांवर दिसतात आपल्याला. वाहतूक, दळणवळण 28%, उद्योग 24%. त्यामुळे या योजनेला उद्योग योजना असंही म्हटलं जातं. भौतिक भांडवलावर जास्तीत जास्त खर्च म्हणून भौतिकवादी योजना असं पण याला म्हटलं जातं. कृषी सिंचनानंतर सामाजिक सेवांचा नंबर लागतो आणि नंतर ऊर्जा. चलनवाढ पूर्ववत झालेली. आपण घटीमध्ये होतो, चलन घटीमध्ये मंदीत होतो. थोडीशी तेजी आली. 6.6% चलनवाढीचा दर होता. अन्नधान्य उत्पादन 82 मिलियन टन पोचलं होतं 60-61 पर्यंत. STI मेन्स 2014चा प्रश्न आहे. पहिल्या 2 पंचवार्षिक योजनांमध्ये वाटपाचा सर्वात जास्त हिस्सा या एका क्षेत्राला मिळाला. ठीक आहे, तर मग जर दोघांची टोटल केली तर मग वाहतूक, दळणवळण लागतं. ठीक आहे, तर खरं तर हा दुसरी पंचवार्षिक योजना असा विचारायला पाहिजे होता. मला वाटतं त्यालाच लागू होतो प्रॉपर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेसाठी. तर वाहतूक आणि दळणवळण याला सर्वाधिक खर्चाचा वाटा मिळालेला. काही फॅक्ट्स बघूया फास्ट. दुसऱ्या योजनेमध्ये सुवेज कालव्याचा प्रश्न निर्माण झाला होता आणि हे 2-3 वेळा आपण बऱ्याच वेळा बघतो. नंतर तेलाचं संकट या सदराखाली 1956 मध्ये इजिप्त आणि ब्रिटन यांच्यामध्ये एक सुवेज कालवा कोणाचा याच्यावरनं एक सिनाई वार नावाचं युद्ध झालं होतं आणि त्यामुळे इथनं होणारा भारताबरोबर होणारा व्यापार पण थोडासा मंदावला होता आणि या अँगलने थोडंसं तेलाचे पण भाव वाढले होते म्हणून त्याचाही परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर झाला असावा. तर सुवेज कालव्याचा प्रश्न हे थोडंसं लिंकिंग करता येतं आपल्याला. हे मुद्दे विचारलेले नाहीत आयोगाने कधी, फक्त ते माहीत पाहिजे आपल्याला थोडं हिस्टॉरिकल अप्रोच येण्याच्या दृष्टीने. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली बरोबर 1 मे 1960ला. महाराष्ट्र आणि गुजरात वेगवेगळे करण्यात आले आणि संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला, एक महाराष्ट्र राज्य. दुसरं औद्योगिक धोरण आपण जाहीर केलं 30 एप्रिल 1956ला. ठीक आहे, महत्त्वाचं औद्योगिक धोरण आहे. दुसरं औद्योगिक धोरण आपल्याला आठवत असेल 48ला पहिलं, 56ला दुसरं. या औद्योगिक धोरणांमुळे आपण काय केलं, उद्योगांचे वर्गीकरण आपण अनुसूचींमध्ये केलं. अनुसूची अ, अनुसूची ब आणि अनुसूची क. अनुसूची अ आणि ब हे सरकार आरक्षित ठेवले, केंद्र सरकार त्याच्यावर एकाधिकार राहिला. या उद्योगांमध्ये कुठल्याही खाजगी उद्योगाला प्रवेश करण्यास परवानगी नव्हती. अनुसूची क जी होती त्याच्यामध्ये खाजगी उद्योगांना उद्योग स्थापन करण्यास परवानगी देण्यात आली. पण अनुसूची क खूप संकुचित होती. इव्हन त्याच्यात उद्योग स्थापन करायचा असेल तर सरकारचा परवाना घ्यायला लागेल असे बरेचशी बंधनं त्याच्यावर होती. त्यामुळे विस्तार कशाचा झाला, सरकारी क्षेत्राचा. अ आणि ब अनुसूचीचा विस्तार झाला. त्यामुळे हे जे काय धोरण आहे ते समाजवादी अर्थव्यवस्थेला, सरकारला सशक्त करणारं, डावीकडे झुकणारं समाजवादी अर्थव्यवस्था निर्माण करणारं ते धोरण होतं आणि हे 30 एप्रिल 1956ला जाहीर करण्यात आलं. म्हणजे 1 एप्रिलला ही योजना सुरू होते आणि बरोबर 30 एप्रिलला हे औद्योगिक धोरण महालनोबिस प्रतिमानाला पूरक, समाजवादी धोरणाला पूरक असं हे धोरण जाहीर करण्यात आलं. मग आपण हेवी इंडस्ट्रीज स्थापन झालेल्या बघतो मग या काळामध्ये. ठीक आहे, त्यामुळे 53 मध्ये आपल्याला सापडतं भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, भेल म्हणतो आपण तिला. भेल सेल नंतर मग नंबर लागायला लागतो एक. 53 मध्ये भेलची स्थापना भोपाळ येथे करण्यात आली होती, पण या योजनेमध्ये त्याच्यात प्रचंड गुंतवणूक करण्यात आली.
आणि भांडवली, कारण यांना फंड्स मिळाले ना, कारण आपोआप ते त्याच्यात त्याला पात्र झाले, ते भांडवली खर्च घेण्यास पात्र झाले. भेल, तर हे आपल्याला दुसऱ्या पंचवार्षिक योजना सापडतात. अणुऊर्जा आयोग स्थापन झालेला सापडतो आपल्याला 1 मार्च 1958. डॉक्टर होमी बाबा या आयोगाचे अध्यक्ष होते. नांगल इथे आपण खत कारखाना उभारलेला बघतो. 1961 मध्ये हा कारखाना कार्यान्वित झाला. नंतर त्याचं नाव नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड NFL असं झालं आणि थोडंसं खाजगीकरण पण झालं त्याच्यानंतरच्या काळामध्ये. पण नांगल खत कारखाना आपल्याला दुसऱ्या योजनेमध्ये उभारलेला सापडतो. आणखी एक खत कारखाना सापडतो आपल्याला रूरकेला, ठीक आहे. आणि 3 क्रमाने आपल्याला आणखी उद्योग सापडतात, लोह उद्योग. जसं भेल पहिल्या योजनेतला दुसऱ्या योजनेत कार्यान्वित झाला, तसे नव्याने हे उद्योग प्रकल्प इथे सापडतात आपल्याला. क्रमाने ते पाठ करायचे आपल्याला: भिलाई, रूरकेला आणि दुर्गापूर. त्यातलं भिलाई जे सापडतं ते 55 मध्ये रशियाची मदत घेतली आपल्याला आपण, त्याच्यासाठी रशिया आणि भारत दरम्यान हा करार करण्यात आला आणि भिलाई मध्य प्रदेश किंवा आता छत्तीसगडमध्ये ते आहे. त्याअंतर्गत आपण भिलाई लोह पोलाद प्रकल्प उभारला. नंतर आपण सेल, स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड नावाची एक कंपनी रजिस्टर केली आणि हे जे काही उद्योग आहेत सगळे, एक विशाखापट्टणमचा उद्योग, लोह उद्योग सोडला तर उरलेले सर्व सरकारी हे लोह पोलाद प्रकल्प हे आपण सेल अंतर्गत आणलेले आहेत, ठीक आहे. रशियाची मदत झाली. रशियाचे एक प्रश्न विचारला आहे म्हणून मी थोडं ते पण शोधून काढलं. हे टोपी घातलेले जे दिसतात आपल्याला ते रशियाचे निकिता क्रुश्चेव आहेत. तर रशियाची मदत घेतली होती ना, म्हणून त्यांनी या भिलाई लोह पोलाद प्रकल्पाला भेट दिली होती. तर तो पण प्रश्न विचारला आहे. निकिता क्रुश्चेव नाव आहे त्यांचं, ठीक आहे. तर ते पण सर्च केलं मी जस्ट, ते तर सापडलं 2015 पेपर 1 मध्ये की भारताच्या नियोजनबद्ध आर्थिक आधुनिकीकरणात 3 पोलाद उत्पादन कारखान्यांचा समावेश होता. त्यांची उभारणी जर्मनी, रशिया आणि ग्रेट ब्रिटन म्हणजे इंग्लंडच्या सहकार्याने झाली. त्यापैकी कोणत्या कारखान्याला निकिता क्रुश्चेव यांनी भेट दिली? मग निकिता क्रुश्चेव म्हणजे सोव्हिएत रशिया, आणि सोव्हिएत रशिया म्हटलं की भिलाई असं उत्तर येतं. पहिला ऑप्शन आपल्याला निवडायला लागतो. दुसरा पोलाद प्रकल्प आपल्याला सापडतो रूरकेला, ठीक आहे. तो रूरकेला खत कारखाना पण सापडतो आणि स्टील उद्योग पण, लोह पोलाद उद्योग 1958 मध्ये. याच्यासाठी आपण जर्मनीची मदत घेतलेली, ठीक आहे. जर्मनीच्या मदतीने हा उद्योग उभारण्यात आला. नंतर आपण त्याला सेल अंतर्गत आणलं, स्टील ऑथॉरिटीमध्ये टाकलं आपण त्याला. आणि याच पद्धतीने आणखी दुर्गापूर इथे, तर इथे आपण तिघांची मदत घेतलेली: ब्रिटन, जर्मनी आणि रशिया. तर दुर्गापूरमध्ये हा लोह पोलाद प्रकल्प उभारण्यात आला. तर क्रमाने आपल्याला 2-3 लोह पोलाद प्रकल्प दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये सापडतात. ही सगळी महालनोबिस प्रतिमानाशीच लिंक होतात, त्यामुळे ते वेगळं लक्षात ठेवण्याची अजिबात गरज नाही. आपण व्यवस्थित लिंक केलं तर आपल्याला ते लक्षात राहतात. आपल्याला दिसतं इथे दुर्गापूर स्टील प्लांट आणि वर सेल कंपनीचा लोगो दिसतो, ठीक आहे, कारण हे सगळे स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये येतात. MPSC पूर्व 2018चा प्रश्न की दुसऱ्या पंचवार्षिक योजना काळात पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी लोह पोलाद प्रकल्प किंवा कारखाना सुरू करण्यात आलेला नाही? तर आपल्याला आत्ता सापडले ते भिलाई सापडलं, दुर्गापूर सापडलं, रूरकेला म्हणजे अबक सापडले, ड नव्हतं, बोकारो नव्हतं, ठीक आहे. बोकारोचा नंबर 4थ्या योजनेमध्ये थेट लागतो. तर मग अबक सापडतात आपल्याला, ड नाही सापडत, म्हणून तिसरा ऑप्शन निवडायला लागतो. करण्यात आला नाही, ड तिसरा पर्याय बरोबर आहे. बोकारो नाही करण्यात आलेलं. पुन्हा IIT खरगपूर दाखवतो दुसऱ्या योजनेमध्ये. तर दुसऱ्या योजनेमध्ये काय झालं ना की त्यासाठी केंद्रीय कायदा संमत करण्यात आला 15 सप्टेंबर 1956. आणि या ज्या संस्था आहेत ना त्यांना वैधानिक दर्जा मिळाला आपोआप, कारण आपण कायदा संमत केला. तर IIT खरगपूर हे पहिल्या योजनेत स्थापन झालेलं आहे, हे पक्क लक्षात ठेवा. त्यासाठीचा कायदा मात्र दुसऱ्या योजनेत झालेला आहे, ठीक आहे. त्यामुळे थोडंसं प्रश्न आपल्याला जमलिंग होण्याची शक्यता आहे. पण प्रश्न आहे MPSC मेन्स पेपर 3 2017चा प्रश्न की इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खरगपूर टिंबटिंब पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान पूर्णपणे विकसित झाली, असं काहीसा प्रश्न विचारलेला आहे.
तर मग याचं उत्तर दुसरी पंचवार्षिक योजना येतं, कारण ती कार्यान्वित पण झालेली असावी, विकसित पण झालेली असावी आणि त्यासाठी आपण कायदा पण केला म्हणून तिला ती वैधानिक पण झालेली आहे. म्हणून मग हे सगळे सदर दुसऱ्या योजनेत बसतात, म्हणून दुसरी योजना हे त्याचं उत्तर येत आहे. LICची स्थापना केली आपण. समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे आपल्याला आता राष्ट्रीयकरण करण्याची वेळ होती. ठीक आहे, खाजगीकरण हे भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं लक्षण आहे, राष्ट्रीयकरण हे समाजवादी अर्थव्यवस्थेचं लक्षण आहे. तर आपण काय केलं, भारत सरकारने देशभरामध्ये अशा 245 अशा खाजगी जीवन विमा पुरवणाऱ्या संस्था होत्या, त्या सगळ्या एकत्र केल्या, त्यांचं राष्ट्रीयकरण केलं आणि त्याचं रूपांतर LIC मध्ये केलं. ठीक आहे, 1 सप्टेंबर 1956ला. तर एक मोठी DFI डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन भारतातली आहे, विमा कंपनी, प्रचंड भांडवल तिच्याकडे आहे आणि इतर बँकांना कर्ज देणारी ती संस्था DFI ठरलेली आहे. ठीक आहे, पण अलीकडे आता ती पण संकटात सापडली, आता तिलाच विक्रीची वेळ येते की काय, असं पण चित्र आपल्याला काहीसं दिसतंय. या काळामध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज जे आहे तर त्याला पण एक अधिकृत मान्यता देण्यात आली 31 ऑगस्ट 1957ला. ते आपण बघतो की 19व्या शतकामध्ये हे स्थापन झालं होतं, पण या शतकामध्ये 1957मध्ये त्याला या नेटिव्ह शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स असोसिएशनला बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असं नाव देण्यात आलं आणि लहानपासून मोठ्या गुंतवणूकदारांपर्यंतच्या सर्व गुंतवणुकी अर्थव्यवस्थेला उपकारक कशा ठरतील यासाठी प्रयत्न करण्यात आले. तर दुसरी योजना, मला वाटतं हे चित्र खूप बोलकं आणि अगदी दुसऱ्या योजनेला साजेसं मला वाटतं. अवजड भौतिक बेसिक म्हणजे मूलभूत उद्योगांसाठीची ही योजना आहे. महालनोबिस प्रतिमानान्वये प्रचंड गुंतवणूक करून भांडवली वस्तू प्रतिमान आपण स्वीकारलं आणि दुसरी योजना आपण पार पाडली. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेबद्दल बोलूया आता. ठीक आहे, तिसरी पंचवार्षिक योजना, याचा कालावधी 1961 ते 66 आणि त्याचं प्रास्ताविक आपण बघितलं तर आपल्याला 3 गोष्टी अगदी आठवणीने मांडायला लागतात. एक भारत चीन युद्ध, दुसरं भारत पाकिस्तान युद्ध आणि 66च्या काळातला 65-66 मधला भीषण दुष्काळ. ठीक आहे, त्यामुळे संकटात सापडलेली अर्थव्यवस्था. आणि तिसरी पंचवार्षिक योजना, यानंतर मग आपण सुट्टी पण घेतली, पंचवार्षिक योजनांचा आपण थांबवलं आहे तिसऱ्या योजनेनंतर आणि मध्ये ब्रेक घेतलेला आपण. ठीक आहे, तर संकटांनी भरलेली ही योजना आहे तिसरी पंचवार्षिक योजना. कालावधी आपण बघतो 1961 ते 1966 आणि 31 मे आणि 1 जूनच्या सभेमध्ये राष्ट्रीय विकास परिषदेने या योजनेला मान्यता दिली. मे 64पर्यंत 1964पर्यंत पंडित नेहरू अध्यक्ष होते, पण त्यांचा मृत्यू झाल्यामुळे लाल बहादूर शास्त्री हे नंतरच्या काळामध्ये या नियोजन आयोगाचे अध्यक्ष ठरतात. CM त्रिवेदी आणि त्यानंतर अशोक मेहता हे नियोजन आयोगाचे या काळात उपाध्यक्ष होते. आणि योजनेचं नाव हे कृषी आणि उद्योग योजना या अँगलने येतं. ते कसं, तर पहिल्या योजनेत आपण कृषी क्षेत्रावर भर दिला आणि दुसऱ्या योजनेत उद्योगावर, पण तिसऱ्या योजनेत आपल्याला असं जाणवलं की कृषी हाच प्राईम मुव्हिंग फोर्स आहे. कृषी क्षेत्राचा विकास झाला नाही तर कदाचित उद्योग क्षेत्राला पूरक असे बदल होऊ शकणार नाही. याची 2 कारणं होती. एक, कृषी क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्यांची संख्या खूप जास्त होती, अजूनही ती असली तरी तेव्हा खूप जास्त होती. आणि असे काही उद्योग आहेत ते कृषी आधारित आहेत. उदाहरणार्थ साखर उद्योग असेल किंवा कापड उद्योग असेल तर हे कृषीवरच शेवटी आधारित होतात आणि तेच नेमके रोजगार निर्मिती करणारे प्रकल्प होते. त्यामुळे कृषी क्षेत्र हाच प्राईम मुव्हिंग फोर्स आहे असं जाणवायला लागलं. म्हणून आपण इथे योजनेचं नाव कृषी आणि उद्योग योजना तर ठेवलंच, पण आपण दोनही मुद्द्यांवर इथे भर द्यायला सुरुवात केली. कृषी आणि उद्योग पॅरलल ठेवलं आपण दोघं. एक ऑड क्वेश्चन आहे, असिस्टंट प्री 2013 खालीलपैकी कोणती जोडी चूक आहे? आणि नेमकी इथे ती तिसऱ्या योजनेचीच जोडी चूक लागलेली आहे. 1966 ते 1971. आपण आत्ताच बघितलं की ती 61 ते 66 पाहिजे होती. ठीक आहे, त्यामुळे तिसऱ्या योजनेची जोडी इथे चुकते. या योजनेमध्ये महालनोबिस यांचंच प्रतिमान कंटिन्यू ठेवण्यात आलं. कुठलं प्रतिमान? कॅपिटल गुड्स मॉडेल, गुंतवणुकीचं. ठीक आहे, पण हे पण नंतर मग यासाठी लागणारी प्रचंड गुंतवणुकीचा पण तुटवडा जाणायला लागला आपल्याला नंतर.
कारण 2 युद्ध आपण नंतर बघत होतो, म्हणून कदाचित हे मॉडेल आपल्याला थोडंसं बाजूला ठेवण्याची वेळ यायला लागली कालांतराने. तिसऱ्या योजनेचं लक्ष्य आपण जेव्हा घेतलं तर लक्ष्य होतं 5.6%, ठीक आहे, आणि साध्य खूपच कमी होतं 2.8%, 2.8, म्हणजे जवळपास निम्मे असं लक्षात ठेवता येईल. 5.6 पेक्षा 2.8%. 7,500 कोटी रुपये गुंतवणूक किंवा खर्च, सार्वजनिक खर्च अपेक्षित होता, तो निर्धारितपेक्षा जास्त झाला. इथे एक चित्र दाखवलं आहे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचं. या योजना काळामध्ये आपण सार्वजनिक वितरण व्यवस्था विकसित केलेली आहे. तर जसा हा खर्च संरक्षणावर करावा लागला, तसाच हा खर्च अन्नधान्यावर पण करायला लागला सरकारला. वाहतूक, दळणवळण आणि उद्योग हे प्रथम क्रमांकावर लागतात, कारण महालनोबिस प्रतिमान आहे जसेच्या तसं आपण कंटिन्यू ठेवलेलं आहे. कृषी, सिंचन, सामाजिक सेवा, ऊर्जा आहे तसंच मागचा क्रम आहे तसाच लागतो. चलनवाढ बऱ्यापैकी जास्त दिसते आपल्याला. 65-66 मध्ये 7.6% चलनवाढीचा दर आहे. आणि मुख्यतः हे जे काही चलनवाढीचे दर आपण हायलाईट केलेले ते WPI आधारित आहेत, ठीक आहे, हे वेगळं सांगायला नको. होलसेल प्राइस इंडेक्सवर आधारित असणार आहे हे निर्देशांक आहे. अन्नधान्य उत्पादन घटलेलं होतं 65-66 मध्ये 72 मिलियन टनवर आलेलं होतं. योजनेचं नाव आहे कृषी आणि उद्योग योजना. तर आपण 1962चं पहिलं भारत चीन युद्ध बघतो. पंडितजी नेहरू आहेत आणि यशवंतराव चव्हाण आहेत. सह्याद्री गेला होता हिमालयाच्या मदतीला. भारत चीन युद्ध 1962. त्याच पद्धतीने 1965चं भारत पाकिस्तान युद्ध, आपल्याला लालबहादूरजी शास्त्री इथे दिसत आहेत, ठीक आहे, आणि ताश्कंद करारात अन्वये मग हे युद्धबंदी करार करण्यात आला. पण या 2 युद्धांनी बराचसा आघात केला भारतीय अर्थव्यवस्थेवर. एक महत्त्वाची घटना आपल्याला इथे बघता येते ती म्हणजे जो दुष्काळ आलेला 65-66 मध्ये, त्याची सुरुवात मागच्या 2-3 वर्षापासूनच झालेली होती. पण या दुष्काळामध्ये असं जाणवलं होतं आपल्याला की जिथे खूप जास्त अन्नधान्य उत्पादन झालं होतं तिथल्या व्यापाऱ्यांनी तिथून अन्नधान्य खरेदी केलं, आणि जिथे अन्नधान्याचा खूप तुटवडा होता, खूप दुष्काळ होता, तिथे चढ्या भावाने ते विकलं. आणि हे का ते करू शकले, व्यापारी का करू शकले? कारण एक सार्वजनिक वितरण व्यवस्था किंवा सरकार अन्नधान्य खरेदी करेल अशी यंत्रणाच अस्तित्वात नव्हती. ती यंत्रणा निर्माण होण्यासाठी तत्कालिक कारण ठरलं ते म्हणजे दुष्काळ. या काळातला दुष्काळ 65 मध्ये 1 जानेवारी 65ला प्रोफेसर दातवाला यांच्या अध्यक्षतेखाली पहिला कृषी किमती आयोग स्थापन झाला. याच्या आधी एक कृषी किमती आयोग होता कृषी किमती आयोगाच्या आधी एक आयोग होता, LK झा यांच्या अध्यक्षतेखालील आयोग. त्या समिती होती ती, अर्थातच त्या समितीने शिफारस केलेली की एक कायमस्वरूपी आयोगच स्थापन करण्यात यावा ज्याने किमती निर्धारित करता येतील. कुठल्या किमती? किमान आधारभूत किमती शेतकऱ्यांसाठीच्या. तर यासाठीचा एक आयोग मग कायमस्वरूपी स्थापन झाला इथनं 1 जानेवारी 1965. आणि ते LK झा समितीच्या शिफारशीनुसार एक यंत्रणा पण विकसित करण्यात आली, FCI नावाची, जी पुढच्या स्लाइडमध्ये मी सांगणार आहे. तर ॲग्रिकल्चर प्राइस कमिशन, कृषी किमती आयोग नावाचा आयोग 65 मध्ये स्थापन झाला. 85 मध्ये म्हणजे 20 वर्षांनी याचं रूपांतर कृषी मूल्य आणि किमती आयोग असं करण्यात आलं. नेमके काय बदल झाले वगैरे ते वेगळ्या सदरात शिकता येईल. इथं आपल्याला फक्त एक टाईमलाईन बघण्याचा प्रयत्न करतो, रादर आपण हा टॉपिक नाही शिकत आहे, ठीक आहे. तर कृषी किमती आयोग इवन LK झा समितीच्या शिफारशीनुसार भारतीय अन्न महामंडळ पण स्थापन करण्यात आलं 14 जानेवारी 1965ला. FCI, भारतीय खाद्य निगम, FCI. तर गोदाम उभारण्यात आले, एक कॉर्पोरेशन निर्माण करण्यात आलं, आणि जर शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत जर सांगली जात असणार तर ती यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्षामध्ये जर शेतकऱ्याला भावाची किमान हमी भावाची जर हमी दिलेली आहे तर ते शेतकऱ्याकडनं त्या भावाला किंवा त्याच्यापेक्षा जास्त भावाला शेतकऱ्याकडनं खरेदी पण झालं पाहिजे. मग ते प्रोक्योरमेंट म्हणतात त्याला, प्रोक्योरमेंट प्राईस नाही, ते प्रोक्योर झालं पाहिजे, प्रोक्योरमेंट झाली पाहिजे, खरेदी झालं पाहिजे. ती खरेदी करण्यासाठीची ही यंत्रणा आहे FCI. FCIमुळे काय होतं, किमान आधारभूत किंमत ही योजना यशस्वी होते आणि प्रोक्योरमेंट प्राईसला, खरेदी किमतीला FCI शेतकऱ्यांकडून अन्नधान्य खरेदी करतं. तर ही यंत्रणा यासाठी उभारण्यात आली, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम PDS डेव्हलप होण्यासाठी, सार्वजनिक वितरण व्यवस्था डेव्हलप होण्यासाठी.
आपण रेशन दुकानांमध्ये मग जे अन्नधान्य घेतो ते हे FCI कडनं किंवा इतर नाफेड किंवा इतर संस्थांकडनं ते आलेलं असतं. STI मेन्स 2012चा प्रश्न आहे. भारतात कोणत्या पंचवार्षिक योजनेत हरित क्रांती घडून आली? ठीक आहे, तर हा प्रश्न असा आहे की एकतर हरित क्रांती ही जी काही आहे ती सुट्टीच्या काळामध्ये, योजना सुट्टीच्या काळामध्ये घडून आलेली, म्हणजे पुढच्या 3 वर्षांमध्ये तिसऱ्या योजनेत ॲज सच तिचा पाया भरण्यात आलेला, म्हणजे पायाभरणी झालेली. आणि इथे योजना सुट्टी हाच ऑप्शन नाहीच आहे, त्यामुळे तिसरी योजना आपल्याला याच्यात बसवता येते. कृषी किमती आयोग असेल किंवा FCI असेल किंवा त्या दृष्टीने दुष्काळ दूर करण्यासाठीच्या जे काही आपण शोधलं ना, आणि शोधातनं आपल्याला सापडला हरित क्रांती, त्यामुळे त्याचा बेस इथे सुरू होतो. STI मेन्स 2012चा या प्रश्नाचं उत्तर तिसरी योजना आपल्याला असं देता येतं. तिसरा ऑप्शन आपल्याला निवडता येतो. काही वित्तीय क्षेत्रातल्या काही सुधारणा पण बघता येतात आपल्याला की 1 जुलै 1964ला IDBI ह्या संस्थेची निर्मिती झाली. खरं तर हिच्या नावामध्ये इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया असं बँक जरी असलं तरी ही स्थापन झालेली ही बँक नव्हती, ती एक DFI होती, डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. जसं 1948मध्ये IFCI स्थापन झालेलं होतं, नंतर त्याच्यानंतर 1955 नंतर ICICI स्थापन झालेलं होतं. त्याच पद्धतीने हे पण एक मंडळ होतं, बँक नव्हती, मंडळ होतं IDBI. आणि ते फक्त उद्योगांना, मध्यम आणि मोठ्या उद्योगांना भांडवल पुरवठा करणारी एक DFI होती, डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. म्हणजे जसं ICICI मंडळाने 1990च्या दशकामध्ये ICICI बँक स्थापन केली, तशीच IDBIने पण 1990च्या दशकामध्ये IDBI बँक नावाची बँक स्थापन केली. नंतर IDBI बँक ह्या पण मर्ज झाल्या आणि एक युनिव्हर्सल बँक निर्माण झाली. मग हे नंतर आपल्याला नंतरच्या टप्प्यांमध्ये बघता येतं. तर ह्या IDBIची स्थापना 1 जुलै 1964 झालेली. 1964मध्ये आणखी एक मोठी घटना घडली की UTI, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया नावाची एक यंत्रणा भारत सरकारने एक कायदा UTI ॲक्ट संमत करून उभारली. आणि म्युच्युअल फंड एक नवीन US 64 नावाने पहिला भारतातला म्युच्युअल फंड युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाने आणला. अशी कंपनी जी सरकार प्रेरित होती, सरकारची एक कंपनी होती, त्या कंपनीने हा म्युच्युअल फंड निर्माण केला. म्युच्युअल फंडमुळे काय झालं, किरकोळ गुंतवणूकदार ज्यांना शेअर बाजाराची माहिती नाही आहे, शेअर बाजाराची माहिती करून घेण्याची पण त्यांची तयारी नाही आहे, पण शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा आहे, अशा किरकोळ गुंतवणूकदारांना पण शेअर बाजाराशी जोडण्याचं महत्त्वाचं कार्य UTIने केलं. शेअर बाजारात किंवा गुंतवणूक सामान्य लोकांपासून मोठ्या लोकांपर्यंत गुंतवणूक झाली की ती अर्थव्यवस्थेला उपकारक ठरत असते. तर UTI हे पण नाव आपल्याला तिसऱ्या पंचवार्षिक योजनेशी जोडता येतं. तर तिसरी योजना मी समराईज करू शकतो की महालनोबिस प्रतिमान तेच कंटिन्यू ठेवलेलं आहे, पण ते शेवटच्या घटका मोजत होतं. 2 युद्ध, दुष्काळ आणि बरीचशी परिस्थिती खालावली भारतीय अर्थव्यवस्थेची, चलनवाढ आपण बघतो आणि अन्नधान्याचा तुटवडा पण जाणवलेला आपण बघतो. पण या संकटातनं पण आपण मग एक धडा घेतला आणि हरित क्रांतीची मुहूर्तमेढ रोवण्याचा आपण तिसऱ्या योजनेमध्ये प्रयत्न केला. 1966 ते 1969 या काळामध्ये मग आपण योजना थांबवल्या होत्या. 3 पंचवार्षिक योजना क्रमाने पार पडल्या, पण जी आर्थिक बिकट परिस्थिती निर्माण झाली तर नवीन योजना सुरू करण्याची परिस्थिती नव्हती, म्हणून आपण 3 वर्ष योजनांमध्ये सुट्टी घेतली आणि त्याला नावच येतं मग हॉलिडे, प्लॅन हॉलिडे. ठीक आहे, योजना सुट्टीचा काळ किंवा योजना अवकाश. 2 व्यक्ती आपल्याला इथे दिसतात, एक नॉर्मन बोरलॉग आणि MS स्वामीनाथन. ठीक आहे, आणि योजना सुट्टी म्हटली की मला ही 2 चित्र नेहमी आठवतात. पहिल्या 3 योजना 5-5 वर्षे चालल्या, पण तिसऱ्या योजनेतील 2 युद्ध आणि दुष्काळ याच्यामुळे योजना बंद ठेवाव्या लागल्या. 3 वर्ष सुट्टी देण्यात आली आणि आपण 1-1 वर्षाच्या 3 योजना या काळामध्ये राबवल्या. याला योजना सुट्टीचा काळ असं म्हटलं जातं. ठीक आहे, आणि या काळामध्ये इंदिरा गांधी या नियोजन आयोगाच्या अध्यक्ष होत्या. ठीक आहे, आणि अशोक मेहता आणि धनंजय गाडगीळ हे या काळातले उपाध्यक्ष होते. धनंजय गाडगीळ यांनी नंतर मग एक गाडगीळ सूत्र तुम्ही अभ्यासला असेल किंवा
नंतर अभ्यासता येईल, ते गाडगीळ सूत्र यांनी शोधलेलं, धनंजय रामचंद्र गाडगीळ, DR गाडगीळ. ठीक आहे. आणि या योजनेचं नाव आहे स्वावलंबन योजना. कारण मुख्यतः ही स्वावलंबता मला वाटतं अन्नधान्याच्या बाबतीत असावी आणि नंतर ती संरक्षणाच्या बाबतीत पण असावी. पण ही स्वावलंबता अन्नधान्याच्या उत्पादनाच्या बाबतीमध्ये आहे. PL 480 अन्नधान्य आता कितपत आयात करणार आणि किती काळापर्यंत आयात करणार, कुठेतरी आपल्याला स्वयंपूर्ण व्हायला लागेल आणि त्या दृष्टीने आपल्याला आणखी उत्पादन वाढवावं लागेल आणि एक अशी सुटसुटीत एक चांगली अशी सार्वजनिक वितरण व्यवस्था निर्माण करायला लागेल. म्हणजे जेवढं पिकतं आहे तेवढं पिकणारं प्रत्येकाच्या तोंडापर्यंत पण पोहोचलं पाहिजे. म्हणून या सगळ्याच बाबतीमध्ये आपण स्वावलंबी व्हावं म्हणून शब्द आहे स्वावलंबन योजना. MPSC पूर्व 2017चा सोपा प्रश्न आहे. योजना अवकाश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वार्षिक योजना टिंबटिंब या काळात राबवल्या गेल्या. तर 1966 ते 1969 दुसरा पर्याय आपल्याला निवडायला लागतो. किंवा MPSC मेन्स 2013चा प्रश्न पेपर 2, कोणत्या कालावधीत पंचवार्षिक योजना कार्यान्वित नव्हत्या किंवा वार्षिक योजना राबवल्या गेल्या? 1966 ते 1969. आणखी एक आपल्याला 2 वेळा आणखी सुट्टी सापडते, 1990 ते 92. म्हणजे 90, 91 आणि 91, 92 इथे पण आपण सुट्टी घेतली होती. पण आपण तिला असंच सुट्टी असं म्हणत नाही, तिला आपण वार्षिक योजना असं काहीतरी म्हणतो. तर केव्हा कार्यान्वित नव्हत्या किंवा वार्षिक योजना राबवल्या गेल्या, तर मग दोन्ही सापडत आपल्याला, अ आणि ब. पहिला पर्याय आपल्याला निवडायला लागतो. या योजना सुट्टी काळामध्ये आपण 5% एक ढोबळ टार्गेट ठेवलेलं होतं. 3.9% आपण साध्य म्हणजे अचिव्हमेंट नाही तेवढी. अन्नधान्य उत्पादन मात्र वाढलं, 94 मिलियन टन झालं 1968-69 मध्ये. योजनेचं नाव आहे स्वावलंबन योजना. एक महत्त्वाची घटना आपल्याला सांगता येते या काळामधली. 6 जून 1966ला आपण रुपयाचं अवमूल्यन केलं 36.5%. ठीक आहे. त्या दिवशीचा न्यूजपेपर आहे टाइम्स ऑफ इंडियाचा. रुपी डिव्हॅल्यूड बाय 36.5%. ठीक आहे. अवमूल्यन हा काही आजचा विषय नाही खरं तर, पण एक 2-3 इनपुट्स मला देता येतील. 1947, 1966 आणि 1991 आपण अवमूल्यन केलेलं आहे, डिव्हॅल्युएशन केलेलं आहे. रुपयाचं मुद्दामहून करून घेतलेलं त्याची व्हॅल्यू कमी करून घेणे याला आपण अवमूल्यन असं म्हणतो. मुख्यतः डॉलर किंवा तेव्हा पाऊंड होतं किंवा जी महत्त्वाची चलनं असतील त्याच्या बदल्यात आपण रुपयाचं अवमूल्यन करून घेतो मुद्दाम. 1991 नंतर ते झालेलं नाही, कारण रादर आपण चालू खात्यामध्ये रुपया परिवर्तनीय करून टाकलेला आहे. म्हणजे रुपयाची किंमतच मुळात आपण ठरवत नाही, ते मार्केटने ठरतं आत्ता. त्यामुळे आपण मुद्दामहून अवमूल्यन करण्याची आता वेळ येणारच नाही आहे. ती पूर्वी नव्हतं. पूर्वी मार्केट रेटने नाही ठरायचा, रुपयाची किंमत ही रिझर्व्ह बँक ठरवत होती. रिझर्व्ह बँकेचाच विनिमय दर हा आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा भारताच्या सीमेवर व्यवहार करताना वापरला जात होता. पण या दराचं अवमूल्यन आपण 3 वेळा केलेलं आहे. अवमूल्यन केलं की काय होणार, साहजिक की रुपयाची किंमत कमी होणार. रुपयाची किंमत कमी झाली की आपल्याला काय होतं, परकीय वस्तू महाग वाटतात, मग आपण आयात करत नाही आणि आपल्या वस्तू परकीयांना स्वस्त वाटतात, त्या आपल्या वस्तू घेतात, म्हणजे आपली निर्यात वाढते. आपली निर्यात वाढते, आयात कमी होते. ते करण्यासाठी हे करण्यात आलं. कारण काय झालं होतं, पहिल्या 3 पंचवार्षिक योजना काळामध्ये आपण जे काय पाऊंड दुसऱ्या महायुद्धात कमावले होते भारताने, ते बँक ऑफ इंग्लंडमध्ये आपल्या नावाने पडले होते, ते आपण पहिल्या 3 योजनेमध्ये संपवले. PL 480 आयात करा किंवा युद्ध सामग्री आयात करा याची देणी भागवण्यासाठी आपण ते पाऊंड वापरत होतो आणि ते आपण कधीच संपवले. आणि नंतर मग आपण IMF कडनं कर्ज घ्यायला सुरुवात केली, ते पण संपायला लागलं. परकीय चलन साठा संपायला लागला आणि मग आता अडचण निर्माण झाली. ती अडचण, ही तात्पुरती अडचण सोडवण्यासाठी आपण रुपयाचं अवमूल्यन केलं की जेणेकरून आपली आयात कमी व्हावी, निर्यात वाढावी. निर्यात जर वाढली तर कदाचित आपल्याला परकीय चलनची गरज भासणार नाही. तुम्हाला दिसत असेल कदाचित व्हिडिओमध्ये, मला दिसतंय, मी वाचतो फक्त. न्यू इम्पोस्ट टू मॉप अप एक्सपोर्टर्स गेन्स. म्हणजे एक्सपोर्टर्स जे आहेत, म्हणजे निर्यातक जे आहेत, त्यांच्या गेन्समध्ये वाढ होणार, म्हणजे निर्यातीत वाढ होणार, म्हणजे निर्यात वाढणार असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. आणि तेच तर अपेक्षित आहे, त्यासाठीच रुपयाचं अवमूल्यन
करण्यात आलं या काळामध्ये. हरित क्रांती म्हणजे याचा पाया जरी तिसऱ्या योजनेत रोवला गेलेला असला तरी ते आपण याच काळामध्ये बघतो महत्त्वाचं. 3 व्यक्तींची नावं घेता येतात आपल्याला, नॉर्मन बोरलॉग, MS स्वामीनाथन आणि तेव्हा जे कृषी मंत्री होते C सुब्रमण्यम, त्यांची नावं घेता येतात आपल्याला. नॉर्मन बोरलॉग हे आंतरराष्ट्रीय हरित क्रांतीचे जनक, MS स्वामीनाथन भारतातल्या हरित क्रांतीचे जनक. त्यांनी काय केलं, त्या बुटक्या जाती शोधून काढल्या मेक्सिकन आणि त्यांचा संकर घडवला भारतीय जातींबरोबर आणि नवीन जाती ज्या भारतात लावता येतील त्या शोधून काढल्या. C सुब्रमण्यम यांनी अशा ज्या बुटक्या जाती आहेत ना त्यांची प्रचंड आयात केली आणि लर्मा रोजो सोनोरा या गव्हाच्या जातींचा मुख्यतः त्याच्यामध्ये समावेश होता. आणि नंतर मग त्याला अनुकूल आपण काही कार्यक्रम पण सुरू केलेले, ते पण आपल्याला क्रमाक्रमाने सापडतात. MPSC मेन्स पेपर फॉर 2012चा प्रश्न आहे की भारत सरकारने कोणत्या नेमक्या 2 गहू जाती या काळामध्ये आयात केल्या, तर ती उत्तरं सापडतात आपल्याला, सोनोरा आणि लर्मा रोजो. तर ह्या गव्हाच्या जाती आपण आयात केल्या त्या काळामध्ये आणि त्याला पूरक एक कार्यक्रम जो सुरू केलेला आपण, तो कार्यक्रम आपल्याला सापडतो हाय इल्डिंग व्हरायटीज प्रोग्राम 1966-67 मध्ये. आपण ज्याला हरित क्रांती म्हणतो, ते हरित क्रांती म्हणजे खरा तर हा कार्यक्रम आहे, हाय इल्डिंग व्हरायटीज प्रोग्राम, उच्चतम उत्पादनाचे वाण कार्यक्रम. आणि आपण काय केलं, एक 5 पिकं घेतली महत्त्वाची, तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी आणि मका. आणि या 5 पिकांच्या एकूणच त्यांचं लागवड क्षेत्र आणि इवन त्यांचं इल्ड म्हणजे दर हेक्टरी उत्पादन हे वाढवण्याच्या उद्देशाने आपण त्यांचे जे उच्चतम वाण होते, हाय इल्डिंग व्हरायटीज होत्या, त्या अधिकाधिक क्षेत्रामध्ये लागवड करून त्याच्यासाठीचे आपण उपाय योजण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. या योजनेवर खूप सारे प्रश्न विचारले जातात. इथे पंचवार्षिक योजना या अँगलनेच बघायचं आपल्याला, पण इतर याच्यावर काही टीका आहेत किंवा याच्यामध्ये अनेक इतर पिकांचा समावेश नव्हता किंवा देशभर ते राबवलं गेलं नाही, याच्यावर अनेक सारे प्रश्न आयोग विचारतं. तो आजचा विषय नाही, आपला आत्ताचा विषय आहे तो नेमका पंचवार्षिक योजना. तर पंचवार्षिक योजनांमध्ये आपल्याला जोड्या लावा एक टॅक्स असिस्टंटचा प्रश्नात सापडतं. 1966-67 किंवा पहिल्या वार्षिक नियोजनातल्या या सुट्टीच्या काळामध्ये तर जोडी लागते ती अधिक उत्पादन देणाऱ्या जातींचा कार्यक्रम सुरू करण्यात आला. बरोबर, हाय इल्डिंग व्हरायटीज ज्या आहेत त्या जातींचा कार्यक्रम सुरू करण्यात आला. तर योजना आहे प्लॅन हॉलिडे, योजना सुट्टीचा काळ. आणि हे चित्र मला फोकस करावं असं वाटतं की हरित क्रांती याची मुहूर्तमेढ या काळामध्ये झालेली आहे. योजना सुट्टी म्हटले की हरित क्रांती आणि इथं आपली अर्थव्यवस्था पूर्ववत झाली, म्हणजे प्राईम मुव्हिंग फोर्स शेवटी ॲग्रिकल्चरच. म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्याला अडचण पण आली ना, आपण म्हणतो की कृषी क्षेत्र त्याच्यावर अवलंबून असणाऱ्यांची संख्या जास्त आहे किंवा नेमकं तिथेच आपली अर्थव्यवस्था स्तब्ध होते वगैरे वगैरे. पण असं जाणवलं की अडचणीच्या काळामध्ये नेमकी अर्थव्यवस्था तारण्याचं तेच प्राइम फोर्स ठरतं. आत्ता पण तुम्ही लेटेस्ट आकडे पण आत्ता आलेले आहेत GDP ग्रोथ रेटचे, तर सगळे मायनसमध्ये आहेत आणि एकटं कृषी क्षेत्राचा वृद्धी दर प्लसमध्ये आहे. तर आणि सगळे पावसाची वाट बघतायत की कृषी उत्पादन जर चांगलं झालं तरच आपण या कोविड-19च्या संकटातून बाहेर येऊ शकतो. म्हणजे शेवटी तेच क्षेत्र आपल्याला शेवटी तारतं. तेच झालेलं या काळामध्ये योजना सुट्टीच्या काळामध्ये. योजना अर्थव्यवस्था पूर्ववत बनली आणि 4थी पंचवार्षिक योजना सुरू करण्यासाठी एक चांगली अनुकूल परिस्थिती यासाठी तयार झाली. 4थ्या योजनेबद्दल बोलूया. प्लॅन हॉलिडे नंतर आपल्याला 4थी योजना 1969 मध्ये सुरू झालेली सापडते. ठीक आहे. आणि जे तत्व आपण 1956 मध्ये समाजवादी समाजरचनेच्या निर्मितीचं ठेवलं होतं त्याला थोडंसं आणखी गडद करण्यात आलं. आणखी डावीकडे अर्थव्यवस्था कशी होईल किंवा जाईल यासाठी या काळामध्ये आपल्याला प्रयत्न केलेले दिसतात. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे बँकांचं राष्ट्रीयकरण. आणि राष्ट्रीयकरणासाठी किंवा समाजवादी समाजरचना निर्माण करण्यासाठी काही मोठी पावलं या काळात आपण उचललेली बघतो. तर याचं प्रास्ताविक आपल्याला बघता येईल की दुसऱ्या योजनेत जे काही समाजवादी समाजरचनेचं तत्त्व स्वीकारलं होतं त्यासाठी या योजनेमध्ये धाडसी पावलं उचलण्यात आली. ठीक, कारण आर्थिक क्षेत्रातील नियोजन केल्याशिवाय पंचवार्षिक योजनांना अर्थ राहणार नव्हता. ही याच्या मागचं पार्श्वभूमी आपल्याला सांगता येते. ही योजना 1 एप्रिल 1969ला सुरू होते, 1974ला ती संपते. इंदिरा गांधी अध्यक्ष होता या संबंध काळामध्ये.
आणि धनंजय गाडगीळ, DR गाडगीळ, C सुब्रमण्यम आणि दुर्गा प्रसाद धर हे आपल्याला वेगवेगळ्या कालावधींमध्ये नियोजन आयोगाचे अध्यक्ष म्हणून दिसतात. या योजनेचं नाव स्थैर्यासह आर्थिक वाढ आणि आर्थिक स्वावलंबन असे दोन ठिकाणी दोन नावं आपल्याला इथे दिसतात. पहिलं जे नाव आहे ते आहे स्थैर्यासह आर्थिक वाढ. आर्थिक वाढ म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करणे. आता सर्वच पंचवार्षिक योजनांचं तत्व हे आर्थिक वाढ करणे आहेच. स्थैर्यासह म्हणजे इथे स्टॅबिलिटी ठेवून मग ग्रोथ करणे. स्टॅबिलिटी कुठली? सगळीच मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलिटी म्हणजे चलनवाढ आटोक्यात ठेवणे, परकीय व्यापारामध्ये संतुलन ठेवणे किंवा कृषी उत्पादन हे आटोक्यात ठेवणे, GDP वृद्धी दर जे काही लक्ष्य आहे ते पूर्णपणे गाठण्यासाठी आर्थिक वाढ म्हणून शब्द आहे स्थैर्यासह आर्थिक वाढ. आणि आर्थिक स्वावलंबन, आपण आता स्वावलंबन झालोच होतो, हरित क्रांतीची मुहूर्तमेढ आपण रोवली होती म्हणून आर्थिक स्वावलंबन असं पण शब्द त्याच्यामागे आपल्याला सापडतात. हे जे काही स्थैर्यासह आर्थिक वाढ आहे ना त्याच्यावर बऱ्यापैकी प्रश्न विचारलेले आपल्याला सापडतात. चौथी योजना, तर त्याचं लक्ष्य आणि साध्य आपल्याला बघता येईल. त्याचं लक्ष्य होतं 5.7%, ठीक आहे, 5.7%. पण त्याचा जो साध्य दर आहे तो 9व्या पंचवार्षिक योजनांचे जर आपण ती पंचवार्षिक योजना जर आपण शोधली तर त्याच्यामध्ये चौथ्या योजनेचं साध्य 3.3% दिलेलं आहे, ठीक आहे. आणि 10व्या योजनेची जर आपण कागदपत्र तपासले तर त्यात 2.05% असा वृद्धी दर दिलेला आहे साध्य, ठीक आहे. तर दोन आकडे मिळतात आपल्याला. इव्हन तिसरा पण एक आकडा मिळतो. आपण जेव्हा हे 2004-05 या बेस इयरला जर मांडलं तर आणखी तिसरा आकडा मिळतो. त्यामुळे तुम्हाला विविध सोर्सेसमध्ये इव्हन आर्थिक पाहणी अहवालामध्ये हे आकडे वेगवेगळे सापडतात बऱ्याच वेळा. त्यामुळे प्रश्नपत्रिकांमध्ये आपल्याला हे दोनही आकडे सापडतात. चौथ्या पंचवार्षिक योजनेचं साध्य 3.3 किंवा 2.05 आहे. सार्वजनिक खर्च 15,901 कोटी रुपये प्रस्तावित होता. साधारणतः त्या रेंजमध्ये आहे 15,779. कृषी, सिंचन आणि त्यानंतर उद्योग, ठीक आहे, असा क्रम बदलला आहे आता, ठीक आहे. कृषी आणि सिंचन, त्यानंतर उद्योग, मग वाहतूक, दळणवळण, मग सामाजिक सेवा, मग ऊर्जा. चलनवाढ 20.2% 1973-74, ज्याला ॲस्ट्रॉनॉमिकल इन्फ्लेशन म्हणतात, ते अनुभवलेलं आहे आपण. 1973-74 प्रचंड चलनवाढ झाली. या चलनवाढीला जे कारण आहे ते एकतर 72चा दुष्काळ आहेच, पण त्या 73 जे आणखी तेलाचं संकट निर्माण झालं होतं ते पण या चलनवाढीस कारणीभूत आहे. अन्नधान्य उत्पादन 104 मिलियन टन आपण 1973-74 अनुभवलं. STM-MES 2016चा प्रश्न आहे. चौथी पंचवार्षिक योजना जोड्या लावा. तर स्थिरतेसह विकास, आणि मी आत्ता जो शब्द सांगितला ना स्थैर्यासह आर्थिक वाढ, तर हे बऱ्याच वेळा विचारलं गेलं आहे. ग्रोथ विथ स्टॅबिलिटी, ठीक आहे. स्थिरतेसह आर्थिक वाढ, ग्रोथ, इथे विकास म्हटलं त्यांनी. MPSC मेन्स पेपर 4 2013चा प्रश्न आहे आणि त्यामध्ये चौथ्या योजनेचं उद्दिष्ट आणि प्रत्यक्ष साध्य हे दिलेलं आहे. तर हे बरोबर होतं दुसरं विधान, पण याच्यामध्ये विधान चुकीचं चौथंच येतं. त्यामुळे आपल्याला तूर्त बरोबर विधानं दिसतात. 5.7 आणि 10 प्लॅन डॉक्युमेंट्सनुसार 2.05 हा त्याचा साध्य दर होता. त्यामुळे ते पण ऑप्शन आपल्याला बरोबर सांगता येतं. STM मेन्स 2017चा प्रश्न आहे. इथे पण चौथी योजना आपल्याला जोड्या लावा सापडतं. स्थायित्वासह वृद्धी म्हणजे स्थैर्यासह आर्थिक वाढ, ठीक आहे. आपल्याला तर नवीन एका प्रतिमानाची ओळख करून घ्यायची आहे. ते आहे ॲलन आणि अशोक रुद्र प्रतिमान, ठीक आहे. मान रुद्र प्रतिमान असं आपण त्याला शॉर्टमध्ये म्हणतो. तर हे जे काही प्रतिमान आहे ह्या आपण चौथी, 5वी आणि 6वी अशा 3 पंचवार्षिक योजनांमध्ये सलग हे प्रतिमान वापरलेलं आहे. महालनोबिस प्रतिमान हे सलग 2ऱ्या आणि 3ऱ्या योजनेमध्ये, आणि 4थ्या, 5व्या आणि 6व्या योजनेमध्ये आपण ॲलन आणि अशोक रुद्र यांनी सुचवलेलं प्रतिमान स्वीकारलेलं आहे. हे प्रतिमान आता काय आहे ते आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे, म्हणजे आणखी काही उत्तर आपल्याला सापडतील. आपण बघितलं की ग्राहक वस्तू बनवल्या तर त्या अल्पकाळासाठी वृद्धी करतात, भांडवली वस्तू बनवल्या तर दीर्घकाळासाठी वृद्धी होण्याचे चान्सेस आहेत. पण काय होतं की ग्राहक वस्तू बनवताना साधारणतः महालनोबिस प्रतिमान आपण जेव्हा स्वीकारलं आणि आपण जेव्हा भांडवली वस्तू बनवायला सुरुवात केली तेव्हा आपल्याला 3ऱ्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान किंवा रादर त्याच्यानंतर पण भांडवलाचा तुटवडा जाणवायला लागला.
आणि असं झालं की नेमकं हे प्रकल्प पण पूर्णपणे कार्यान्वित झालेले नाहीत, धड रोजगार निर्मिती पण झालेली नाही. त्यामुळे आपण असं एका मोठा प्रश्नात सापडलो की आपण नेमकं भांडवली वस्तू बनवणं चालू ठेवायचं की ग्राहक वस्तू बनवायला लागायचं, असा प्रश्न एक निर्माण झाला. तर या दोन्हींवरचा पर्याय ॲलन मान आणि अशोक रुद्र यांनी एक प्रकारे सुचवण्याचा प्रयत्न केला. ते काय म्हणतात ते आपण आता थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करू. ॲलन मान आणि अशोक रुद्र म्हणतात की जर लोकसंख्या वाढीचा दर जर थोडा बऱ्यापैकी स्थिर असेल, चांगली रोजगार निर्मिती होत असेल, आयात चांगले व्यवस्थित असेल, निर्यात चांगली जास्त होणारी असेल, वाढणारी असेल, आणि राजकोष म्हणजे देशाची तिजोरी, सरकारची तिजोरी व्यवस्थित असेल, आलबेल असेल, सगळं थोडक्यामध्ये सगळं जर आलबेल असेल, राजकोष चांगला असेल, म्हणजे सरकारकडे जर भांडवल चांगलं असेल, तर सरकारने भांडवली वस्तू बनवायच्या. पण यदाकदाचित जर लोकसंख्या वाढीचा खूप जास्त दर आहे, त्या मानाने रोजगार निर्मिती अजिबात होत नाही आहे, आयात खूप जास्त वाढलेली आहे, निर्यात अजिबात होत नाही आहे, आणि राजकोषामध्ये ठणठणाट आहे, पैसा नाही आहे सरकारकडे, तर सरकारने ग्राहक वस्तू बनवायला हरकत नाही. म्हणजे जेव्हा आलबेल असेल तेव्हा भांडवली वस्तू प्रतिमान, जेव्हा शक्य असेल तेव्हा महालनोबिस प्रतिमान चालू ठेवायला हरकत नाही. पण जेव्हा जर परिस्थिती बिकट झाली आणि या पद्धतीचे सर्व इंडिकेटर्स हे जर प्रतिकूल झाले, तर ग्राहक वस्तूचा विचार केला पाहिजे सरकारने. ठीक आहे. तर हे प्रतिमान म्हणजे हे प्रतिमान काय सुचवतं माहिती, की तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवायला पाहिजे, की तुम्ही एक तर इकडं वळता यायला पाहिजे तुम्हाला, किंवा इकडे वळता यायला पाहिजे. तुम्ही भांडवली वस्तू उत्पादनाकडे वळता यायला पाहिजे, किंवा ग्राहक वस्तू उत्पादनाकडे वळता यायला पाहिजे. याच्यासाठी जो शब्द मग तो वापरतात तो आहे कन्सिस्टन्सी मॉडेल, ओपन कन्सिस्टन्सी मॉडेल, खुले सातत्य प्रतिमान असं त्याला म्हणतात. म्हणजे तुम्ही उत्पादनामध्ये सातत्य ठेवू शकता, तुम्ही इकडे हवं तसं टर्न होऊ शकतात. तर हा जो ऑप्शनल एक त्यांनी मॉडेल सुचवलेलं, ते मॉडेलचं नाव आहे ओपन कन्सिस्टन्सी मॉडेल, खुले सातत्य प्रतिमान. आणि हे प्रतिमान सुचवण्याचं श्रेय आपण ॲलन मान आणि अशोक रुद्र यांना देतो. आणि हे जे काही प्रतिमान आहे आपण सलग 4थ्या, 5व्या आणि 6व्या योजनेपर्यंत वापरलेलं. 6व्या योजनेनंतर आपल्याला जाणवायला लागलं की भांडवलाचा खरंच तुटवडाच आहे, की याच्यापुढे ही परिस्थिती सुधारण्याचे चान्सेस खूपच कमी आहेत, असं आपल्याला 1985 नंतर जाणवायला लागलं, म्हणजे 6व्या योजनेच्या शेवटी. ठीक आहे. आणि नंतर मग आपण आणखी हा प्रॉब्लेम नंतर वेगळ्या पद्धतीने सॉल्व केला, ते आपल्याला नंतर मग वेगळ्या मॉडेल्समध्ये ते सापडतात. ठीक आहे. तर ॲलन मान अशोक रुद्र मॉडेल ओपन कन्सिस्टन्सी मॉडेल असं त्याला म्हणतात. या योजना काळामध्ये, 4थ्या पंचवार्षिक योजना काळामध्ये जी आपण विविध घटना अनुभवलेल्या आहेत ते आपल्याला सांगता येतील, की पहिलं की दुसरं भारत पाकिस्तान युद्ध 1971चं, आणि हे जे काही युद्ध झालं ते मग एक लॉंग टर्म आणखी मोठा परिणाम करून गेलं. ते म्हणजे बांगलादेशी निर्वासित भारतात स्थलांतरित झाले. म्हणजे युद्धाचा खर्च तर आहेच, पण पुन्हा ते जे काही निर्वासित आले त्यांचा एक मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला पुनर्वसनाचा, आणि त्यासाठी आपल्याला कार्य करत राहायला लागलं. ही घटना भारताच्या आर्थिक विकासावर मात्र नक्कीच मोठा परिणाम करून गेलेली. दुसरं एक तिकडे अरब इस्रायल असं एक मोठं कॉन्फ्लिक्ट निर्माण झालं होतं, त्याला योम किप्पूर वार म्हणतात. ठीक आहे. आणि आणखी एक तेलाचं संकट निर्माण झालं होतं, इतकं की ते तेलाच्या किमती 400% वाढलेल्या होत्या. ठीक आहे. त्यामुळे हे जे काही तेलाचं संकट आहे ते भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम करून गेलं, आणि आपण बघतो की चलनवाढ ॲस्ट्रॉनॉमिकल झालेली या काळामध्ये. असिस्टंट प्री 2014ला प्रश्न विचारला गेला की तेलाच्या किमतीमध्ये वाढ ही जोडी कशाशी लावता येईल, तर 1973 सापडतं आपल्याला. खरं तर 90-91 पण लावता येऊ शकतं, पण 90-91मध्ये व्यापार तोलामध्ये एक मोठी तूट आपल्याला निर्माण झालेली होती, त्यामुळे ते आपल्याला लावता येतं त्याच्याशी व्यवस्थित जोडी. त्यामुळे तेलाची किमतीत वाढ जे आहे ते आपल्याला इथे लावता येतं. 1973 नंतर याच्याशी जोडी आपल्याला व्यवस्थित लावता येते. 4थ्या पंचवार्षिक योजना काळामध्ये आपण 1969मध्ये
MRTP नावाचा कायदा केला, मोनोपोलीज अँड रेस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस ॲक्ट नावाने. ठीक आहे, आपण औद्योगिक धोरणं जाहीर करत होतो. 56मध्ये आपण दुसरं औद्योगिक धोरण जाहीर केलं आणि 1969मध्ये आपण तिसरं औद्योगिक धोरण जाहीर केलं. या औद्योगिक धोरणात असं ठरवण्यात आलं की अनुसूची क जे आहे, जे खाजगी उद्योगांसाठी खुलं आहे, त्याच्यासाठी परवाना घ्यायला लागतो. पण परवाना घेण्यामध्ये काही अशी औद्योगिक घराणे निर्माण होत होती आणि त्याच्यामध्ये असे इंडस्ट्रीयल जायंट्स निर्माण होत होते. त्यांची मोनोपोलीज भविष्यामध्ये निर्माण होण्याची शक्यता होती आणि असं एखादं उद्योग मोठे होणं हे कदाचित समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये पटण्यासारखं नसावं आणि ते नसतंच मुळात. त्यामुळे अशी मोनोपोली जर एखाद्या क्षेत्रामध्ये निर्माण झाली तर ती समाजवादी अर्थव्यवस्थेला बाधक ठरू शकते. म्हणून मोनोपोलीज थांबवणारी मोनोपोलीज अँड रेस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस ॲक्ट असा कायदा 1969मध्ये संमत करण्यात आला, 1969च्या तिसऱ्या औद्योगिक धोरणान्वये. ठीक आहे, हा MRTP कायद्यानंतर मग आपण बाद झालेला बघतो, तर ते टप्प्याटप्प्याने आपण त्याचा थोडासा अभ्यास करण्याचा प्रयत्न करणार आहे. चौथ्या योजनेमध्ये 72-73मध्ये पहिल्यांदा असं झालं की एक्सपोर्ट्स कमी होते आणि इम्पोर्ट्स कमी होते आणि एक्सपोर्ट्स जास्त होते. आयात आपली नेहमी आयात जास्त असते, निर्यात कमी असते. पहिल्यांदा असं झालं की आपली आयात कमी होती आणि निर्यात जास्त होती. त्यामुळे आपल्याला 104 कोटी रुपयांचं व्यापार आधिक्य राहिलं. याच्यामध्ये ट्रेड सरप्लस राहिला, 104 कोटी रुपयांचं व्यापार आधिक्य राहिलं. हे पहिल्यांदा झालं 72-73मध्ये. एक आर्थिक रेलचेल असावी कदाचित आणि PL 480 सारख्या अन्नधान्याची आयात करण्याची गरज आपली थांबली होती जवळपास. आणि 1966मध्ये आपण जे रुपयाचं अवमूल्यन केलं होतं, या सर्वांचा हा परिणाम असावा आणि 72-73मध्ये त्यामुळे 104 कोटी रुपयांचं सरप्लस होते आपल्याला. आणि माहिती आपल्याला 72-73 आणि नंतर पुन्हा 76-77मध्ये व्यापार तोल आपण अनुकूल झालेला बघतो. 1973मध्ये आपण आणखी एक कायदा संमत केलेला, फेरा नावाचा. ठीक आहे, आणि तो 1 जानेवारी 1974 पासून लागू करण्यात आला. फेरा, फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट. जे काही व्यवहार परकीय चलनामध्ये होतात, ते परकीय चलनातल्या होणाऱ्या व्यवहारांवर पूर्वी एक कायदा होता फेरा नावाचा. असा एक कायदा 47मध्ये पण अस्तित्वात आलेला, पण 1973मध्ये एक आपण सुधारित असा एक कायदा बनवला, फेरा नावाचा कायदा. ठीक आहे, आणि या चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये करण्यात आलेला आहे, फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट. परकीय चलनामध्ये जे काही व्यवहार होतात त्या व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यासाठीचा हा कायदा तेव्हाच्या सरकारने केलेला. आपण 1973मध्ये चौथं औद्योगिक धोरण जाहीर केलं होतं आणि औद्योगिक धोरणामध्ये आपण FDIला, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटला परवानगी दिली होती. या FDI करताना काही नियम असतात बघा, की परकीय कंपनी जेव्हा भारतात गुंतवणूक करते तेव्हा ती गुंतवणुकीसोबत डॉलर आणते किंवा पाऊंड आणते, त्याचं रुपयात रूपांतर करायला लागतं, किंवा जेव्हा ती नफा किंवा रॉयल्टी जेव्हा तिच्या देशात घेऊन जाते तेव्हा पुन्हा रुपयाचं डॉलरमध्ये किंवा पाऊंडमध्ये रूपांतर करायला लागतं. तर हे जे काही व्यवहार होतात ते व्यवहार हे कोणत्या दराने करायचे, ते रिझर्व्ह बँकेने सांगितलेल्या विनिमय दराने करायचे की बाजारात असणाऱ्या विनिमय दराने करायचे, असा प्रश्न निर्माण होतो. तेव्हा रिझर्व्ह बँकेने सांगितलेल्या विनिमय दरानुसारच हे एक्सचेंज होणं आवश्यक होतं, कारण ते तसं होतंच. आणि त्या एक्सचेंजमध्ये जर अफरातफर झाली असेल किंवा ते व्यवहार जर पारदर्शक झाले नसतील तर त्या अँगलने त्या परकीय गुंतवणुकीवर किंवा परकीय गुंतवणूकदारांवर किंवा त्या कंपनीवर, उद्योगावर कारवाई करण्यासाठीचं हे अस्त्र रिझर्व्ह बँकेच्या हातात देण्यात आलं. त्या कायद्याचं नाव आहे फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट. या अन्वये परकीय चलनात होणारे व्यवहार रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारीत आले. फेरा नावाचा कायदा केला. 1 जानेवारी 1974 पासून आपण तो लागू केलेला. त्याच्यातही नंतर बदल झालेले आहेत, ते नंतर वेगळ्या सदराखाली बघता येतील. 1972मध्ये बोकारो इथे आणखी एक स्टील उद्योग उभारण्यात आले या काळामध्ये आणि रशियाची मदत घेण्यात आली त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर बोकारो हे वेगळ्या सदरात येतं, चौथ्या पंचवार्षिक योजनेत येतं. आणि आत्तापर्यंतचे हे जे काही लोह पोलाद प्रकल्प होते ते एका कंपनी अंतर्गत आणण्यात आले आणि 24 जानेवारी 1973ला एक स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, सेल नावाची कंपनी रजिस्टर करण्यात आली.
कंपनी कायदा तिला लागू झाला आणि ती इव्हन रजिस्टर पण झाली शेअर मार्केटमध्ये. आणि हे जे काही निरनिराळे लोह पोलाद प्रकल्प आहेत ते सगळे लोह पोलाद प्रकल्प या स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये आणण्यात आले. ज्याप्रमाणे आपण तिकडे हरित क्रांती केली तशी धवल क्रांतीला पण सुरुवात झालेली इथे. आणि ऑपरेशन फ्लड या दशकामध्ये आपण बघतो. मुख्यतः पहिला टप्पा हा 1970 ते 80च्या दरम्यान आपण बघतो. आणि याची मुहूर्तमेढ आपण या चौथ्या पंचवार्षिक योजनेत झालेली बघतो. ठीक आहे. वर्गीस कुरियन हे त्याचे प्रणेते आहेत. आणि आपण पहिला, दुसरा, तिसरा टप्पा असे आपण बघतो. दुग्ध उत्पादन वाढून दुधाचा महापूर येण्याच्या उद्देशाने ही धवल क्रांती आपण करायला सुरुवात केलेली. 73-74मध्ये ओके आपण बघतो 72मध्ये दुष्काळ आलेला. तर अशा दुष्काळ प्रवण म्हणजे अवर्षण प्रवण, इंग्लिशमध्ये ड्रॉट प्रोन, तर अशा दुष्काळ प्रवण क्षेत्राच्या विकासासाठी हा विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला. तिथली जमीन, तिथलं पाणी आणि इतर नैसर्गिक स्रोतांचा विकास करणे, संतुलित विकास करणे, इव्हन तिथलं समाजाचं समावेशन करणे, सामाजिक समावेशन करणे, हे असे विविध उद्देश या योजनेचे होते. नंतर आपण बघतो की IWMP सारख्या योजनांमध्येच्या या उपयोजनानंतर झाल्या. तर अवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम पण सापडतो आपल्याला चौथ्या पंचवार्षिक योजनांमध्ये. बँकांचं राष्ट्रीयकरण आपल्याला सापडतं 19 जुलै 1969. ज्यांचे 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेवी होत्या अशा 14 बँका इंदिरा सरकारने राष्ट्रीयकरण केलं. टॉप बँक्स आर नॅशनलाइज, त्या दिवसाचा हा पेपर आहे. 18 जुलैला मानवाने चंद्रावर पाय ठेवलं आणि 19 जुलैला सरकारने बँकांमध्ये पाय ठेवलं, बँका राष्ट्रीयकृत केल्या. समाजवादी समाजरचनेचं तत्त्व आणखी याच्यामध्ये आणखी त्याला चालना देण्यात आली. मग अशी जे सांगितलं ते आपल्याला इथे दिसतंय. अग्रणी बँक योजना सुरू करण्यात आली 1969मध्ये. ठीक आहे. गाडगीळ समितीच्या शिफारशीनुसार लीड बँक स्कीम म्हणजे एखादा जो जिल्हा असतो त्या जिल्ह्यामध्ये एक प्रमुख बँक असते. ती काय करते, तिथल्या शाखा विस्तार, ग्रामीण भागामध्ये बँकांचा प्रसार या दृष्टीने एक लीड बँक म्हणून अस्तित्वात येते किंवा पुढे येते. तिला अग्रणी बँक म्हणतात. ते अग्रणी बँक योजना 1969मध्ये आपण सुरू झालेली बघतो. तर चौथी पंचवार्षिक योजना समाजवादी समाजरचनेचं जे तत्त्व आहे ते आणखी मी सांगितलं की आणखी लेफ्ट साईडला आपण अलाइन होण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केलेला. 1971 आणखी एक वर्ष मला सांगता येतं की 1971च्या ज्या निवडणुका झालेल्या तर काँग्रेस पक्षाने त्या काळामध्ये गरिबी हटाव हा त्या निवडणुकींचा जाहीरनामाच होता. मुळात ते वाक्यच त्यांनी उच्चारलेलं, गरिबी हटाव. पण तेव्हा ऑलरेडी 69मध्ये चौथी पंचवार्षिक योजना ही सुरू होऊन गेलेली होती. त्यामुळे मग गरिबी हटाव हा जो काही नारा 1971च्या निवडणुकांमध्ये दिला गेला त्याचे पडसाद आपल्याला 5व्या पंचवार्षिक योजनेवर पडलेले दिसतात. तर 1971 हे वर्ष आहे त्या संबंधितचं. चौथ्या पंचवार्षिक योजनेची मी जेव्हा त्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न किंवा आपण पण घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा राष्ट्रीयकरण ही महत्त्वाची बाब आपल्याला या काळामध्ये सापडते. आणि काही चलनवाढीसारख्या घटना आपल्याला दिसतात. आणि एका वेगळ्या मॉडेलकडे आपण जाताना दिसतो, ॲलन मान आणि अशोक रुद्र यांचं ओपन कन्सिस्टन्सी मॉडेल. त्यानंतर बघूया आपण 5वी पंचवार्षिक योजना. यामध्ये आपण 1971मध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे गरिबी हटाव ही घोषणा दिलेलीच होती. तिचं इम्प्लिमेंटेशन करण्याची आता वेळ होती. म्हणून 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये दारिद्र्य निर्मूलनाला आणि स्वावलंबनाला प्रमुख उद्दिष्ट समजण्यात आलं. ठीक आहे. तर दारिद्र्य निर्मूलन ही 71ची घोषणा असली तरी तिचं इम्प्लिमेंटेशन आपण 74मध्ये सुरू झालेल्या 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आणि 1980मध्ये सुरू झालेल्या 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये झालेलं आपण बघतो. ठीक आहे. या काळामध्ये आपण जसा हा पोखरणमध्ये स्फोट झालेला बघतो तसा आणखी एक राजकीय स्फोट पण आपण बघतो, आणीबाणीचा. ठीक आहे. आणीबाणीमुळे राजकीय अस्थिरता पण आपण या काळात बघतो 5वी पंचवार्षिक योजना. त्यामुळे तिचा जो पंचवार्षिक 5 वर्षाचा जो काळ आहे तो मात्र पूर्ण होऊ शकलेला नव्हता. 74 ते खरं तर 79पर्यंत चालणार होती ती, पण ती 78मध्ये थांबवावं लागली.
कारण जनता दल सरकार नंतर सत्तेवर आलं आणि त्यामुळे ही मध्येच थांबवावं लागली आपल्याला योजना. अध्यक्ष इंदिरा गांधी आणि उपाध्यक्ष दुर्गा प्रसाद धर किंवा डी धर आणि PN हक्सर हे आपल्याला नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष इथे आढळतात. आणि या योजनेचं नाव दारिद्र्य निर्मूलन व स्वावलंबन किंवा आत्मनिर्भरता. स्वावलंबन म्हणजे जवळपास आत्मनिर्भरता आणि महत्त्वाचा शब्द येतो तो त्याच्या आधीचा म्हणजे दारिद्र्य निर्मूलन. ठीक आहे. याचं आपण आकड्यांमध्ये थोडंसं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला तर जेव्हा 4.4% लक्ष्य होतं राष्ट्रीय उत्पन्नातल्या वाढीचं, तेव्हा ते अचीव झालं 4.8%. ठीक आहे. तर अचीव झालेलं आहे, जरी अर्धवट राहिलेली योजना तरी पण अचिव्हमेंट आहे. 38,853 कोटी रुपये खर्च होणं अपेक्षित होतं. प्रत्यक्षात 39,000 कोटी रुपये खर्च झालेत. सर्वाधिक खर्च उद्योगावर झालेला आहे, त्याच्यानंतर कृषी आणि सिंचन. चलनवाढ 5.2% झालेली, म्हणजे जी ॲस्ट्रॉनॉमिकल चलनवाढ होती आधीच्या चौथ्या योजनेमध्ये ती बऱ्यापैकी आटोक्यात आलेली आपण बघतो. आणि अन्नधान्य उत्पादन मात्र सतत आपण वाढीचाच ग्राफ बघतो. त्यानंतर आपण कधी अन्नधान्य उत्पादनात घट बघितलेलीच नाही आहे. योजनेचं नाव सापडतं दारिद्र्य निर्मूलन आणि स्वावलंबन. ठीक आहे. मेन्स पेपर 4 2016चा प्रश्न आहे आणि आपण जोड्या लावा जेव्हा शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा 5व्या पंचवार्षिक योजनेशी गरिबी हटाव ही जोडी आपल्याला लावता येते. ठीक आहे. Cचं 4 उत्तर येतं, त्यामुळे दुसरा ऑप्शन आपल्याला निवडायला लागतो. किंवा STI मेन्स 2017चा प्रश्न आहे. पुन्हा इथे पण 5वी योजना आपण दारिद्र्य निर्मूलनाशी आपल्याला ती जोडी जोडायला लागते. Dचं 2 उत्तर येतं. 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये मी आत्ता मागाशी सांगितलं पोखरण ही पहिली अणुचाचणी करण्यात आली 18 मे 1974ला. आणि इथनं थोडं अमेरिका आणि एकूणच पाश्चिमात्य देशांबरोबरचे आपले संबंध थोडेसे दुरावले, पण आत्ता मग त्यांची गरज पण नव्हती आणि इथनं परत आपण रशियाकडे थोडंसं अलाइन व्हायला सुरुवात झाली. पण 1989-90 नंतर ते पण आणखी परत आपण अमेरिकेकडे वळायला सुरुवात केली. ते आपल्याला जागतिकीकरण या सत्राखाली वेगळं बघता येतं. 42वी घटना दुरुस्ती या काळात झालेली आहे, त्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून आपण ओळखतो. तर एक मोठी घटना दुरुस्ती आपण झालेली बघतो या काळामध्ये. 42वी घटना दुरुस्ती. आणीबाणी मगाशी सांगितलं ते 25 जून 1975ला आणीबाणी जाहीर केली. आणि इथं त्या दिवसाचा पेपर आहे प्रेसिडेंट डिक्लेअर्स इमर्जन्सी. ठीक आहे. पण हे जे काही होतं त्या आणीबाणीच्या दुसऱ्या दिवशी 26 जूनला आपण काय केलं, 5व्या पंचवार्षिक योजनेची जी उद्दिष्ट होती ती एका 20 कलमांमध्ये बसवली आणि एक 20 कलमी कार्यक्रम आपण 26 जून 1975ला या काँग्रेस सरकारने जाहीर केला आणि 20 कलमी कार्यक्रम राबवायला तिथनं 26 जूनपासून सुरुवात झाली. साधारणतः मग 1978 मार्चपर्यंत आपल्याला तो राबवताना दिसतो. 5व्याच योजनेची उद्दिष्ट आहेत, पण ते 20 कलमांमध्ये राबवताना आपल्याला ती दिसतात. 16 एप्रिल 1976ला भारताचं पहिलं लोकसंख्या धोरण जाहीर करण्यात आलं. ठीक आहे. आणि मी लोकसंख्येचं प्रकरण जनसांख्यिकीचं लेक्चर तुम्ही ऐकलं असेल तर मी हे चित्र तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितलं होतं फॅमिली प्लॅनिंग कॅम्पसाठीचं. म्हणजे एकतर पुरुषांचं वय 21 आणि महिलांचं वय 18 वर्षे किमान लग्नाचं वय करण्यात आलं होतं. म्हणजे त्याची घोषणा करण्यात आली. आणि पुरुष आणि स्त्रियांसाठीच्या संतती नियमनाच्या ज्या शस्त्रक्रिया आहेत त्याला आर्थिक लाभ देण्यासाठीची घोषणा पण या धोरणात करण्यात आली होती. तर हे धोरण या आणीबाणीच्या काळात जाहीर झालेलं धोरण आहे. ट्रायसेम नावाची एक योजना सुरू करण्यात आली या काळामध्ये. जर गरिबी हटाव करायची असेल तर नेमका योजना राबवणं आवश्यक आहे. आणि मुख्यतः कुशल व्यक्तींसाठी ही जी मंडळी दिसते आपल्याला इथे ती कुशल आहेत. कुशल म्हणजे त्यांना कुशल कामे येतात, ते स्किल्ड कामं येत आहेत. मग त्यांच्यासाठी त्यांना या कुशलतेचं प्रशिक्षण देणारी योजना 15 ऑगस्ट 1979ला सुरू करण्यात आली. खरं तर ही योजना रोलिंग प्लॅनमध्ये आपल्याला सापडते, पण या योजना सुरू करण्याचा जो काही डेट्स आपल्याला सापडतात किंवा सुरू करण्याचं जे तत्त्व आपल्याला सापडतं ते 5व्या पंचवार्षिक योजनेत सापडतं. तर ट्रायसेम ट्रेनिंग ऑफ रुरल यूथ फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट नावाने ही योजना सुरू करण्यात आली.
2 ऑक्टोबर 1975ला ICDS इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम एकात्मिक बाल विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला. म्हणजे अंगणवाड्यांच्या मार्फत आपण 0 ते 6 वर्ष वयोगटाचं जे पोषण, आरोग्य आणि शालेय पूर्व अनौपचारिक शिक्षण देण्याचं आपण जे व्यासपीठ निर्माण केलेलं आहे, ते व्यासपीठ सुरू करणारी ही एक मोठी योजना एकात्मिक बाल विकास कार्यक्रम या काळात आपण सुरू झालेली बघतो 5व्या पंचवार्षिक योजना काळामध्ये. 77-78मध्ये एक वाळवंट विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला, डेझर्ट डेव्हलपमेंट प्रोग्राम. तसं आपण ड्रॉट प्रोन एरिया आधीच्या योजनेमध्ये सुरू केला 4थ्या योजनेत, तसं डेझर्ट्सचं पण डेव्हलपमेंट करण्याचं सुरुवात, म्हणजे वाळवंट विकास आणि जमिनीचे वाळवंटीकरण नियंत्रणात आणण्यासाठी आपण ही योजना 77-78मध्ये म्हणजे 5व्या पंचवार्षिक योजना काळामध्ये सुरू केली. 2 ऑक्टोबर 1978, ठीक आहे, एक इम्पॉर्टंट स्कीम आहे नॅशनल अडल्ट एज्युकेशन प्रोग्राम. तर एक 15 ते 35 वर्षे वयोगटातील 10 कोटी निरक्षरांना पुढील 5 वर्षात साक्षर करणे, त्यांना शिक्षणाच्या सुविधा पुरवणे या उद्देशाने हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. अडल्ट एज्युकेशनसाठी एक प्रॉमिनंट असा कार्यक्रम भारतातला हा पहिला कार्यक्रम तसा ठरतो, नॅशनल अडल्ट एज्युकेशन प्रोग्राम. प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना आपल्याला या काळात दिसते. 2 ऑक्टोबर 1975ला 5 प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन झाल्या आणि नंतर हळूहळू त्या विकसित झाल्या. प्रदेशाच्या विकासासाठी तिथले जे काही कृषी आणि ग्रामीण उद्योगाशी संबंधित कारागीर आहेत, शेतकरी आहेत, लघु उद्योजक आहेत, त्यांना कर्ज पुरवण्यासाठी आणि एकूणच ग्रामीण विकासासाठी प्रादेशिक ग्रामीण बँका अस्तित्वात आल्या. महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा आपण इथे एक फोटो दाखवण्याचा पण प्रयत्न केला आहे. HDFC हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन नावाची बँक पण या काळामध्ये स्थापन झाली. हसमुखबाई पारेख यांच्या प्रयत्नांनी ती स्थापन करण्यात आली. तर 5वी पंचवार्षिक योजना की अर्धवट राहिलेली, जरी लक्ष जर तिने गाठलेला असला तरी पण आपल्याला जाणवतं त्याच्यामध्ये की एकतर आणीबाणी जाहीर झालेली आणि त्यानंतर मग 20 कलमी कार्यक्रम सुरू होताना बघतो आपण. 5व्या पंचवार्षिक योजनेच्या शेवटच्या वर्षांमध्ये आणीबाणीच्या नंतरच्या काळामध्ये आपण बघतो की जनता दल सरकारकडे देशाचं नेतृत्व जातं आणि जनता दल सरकार सत्तेवर येतं. जनता दल सरकारने ही पंचवार्षिक योजनांचा हा जो काही प्रवास होता तो बाजूला ठेवला आणि स्वतःची एक योजना सुरू केली. मग आपण तिला रोलिंग प्लॅन असं म्हणतो. रोलिंग प्लॅनबद्दल आपल्याला चर्चा करता येते. रोलिंग प्लॅन साधारणतः 78मध्ये सुरू होतो, 1978मध्ये, आणि जानेवारी 1980च्या जानेवारीपर्यंत ती योजना चालू होती. तिथनं मग परत सत्ता बदल झालेला आपण बघतो. तर जनता दल सरकार, मोरारजी देसाई दिसतात आपल्याला इथे, आणि जनता दल सरकारने नवीन एक योजना मांडलेली, तिला रोलिंग प्लॅन असं म्हटलं जातं, सरकती योजना. तर रोलिंग प्लॅनबद्दल आपल्याला इथे आत्ता चर्चा करायची. त्याचे काय रोलिंग प्लॅन होतं. हा रोलिंग प्लॅन आत्तापर्यंतच्या योजना या 5 वर्षांच्या असायच्या. रोलिंग प्लॅन पण ॲज सच 5 वर्षांचाच होता, पण रोलिंग प्लॅनमध्ये असा एक स्कोप होता की दरवर्षी ते जे काय आपण लॉंग टर्म टार्गेट ठेवलेलं आहे त्या लॉंग टर्म टार्गेटमध्ये काही चेंजेस करण्यासाठी वाव असायचा. म्हणजे तुम्ही इनपुट्स आणि आउटपुट्स अशा पद्धतीने निर्धारित करायचे की ज्याच्यामध्ये दरवर्षी बदल करणं शक्य होतं. म्हणजे पहिलं वर्ष उलटलं की दुसऱ्या वर्षात तसे बदल करणं शक्य होतं, मग तिसऱ्या वर्षात तसे बदल करणं शक्य होतं. म्हणजे पहिलं वर्ष रोल होऊन दुसऱ्या वर्षाचे टार्गेट्स ठरणार, दुसऱ्या वर्षाचे इनपुट्स रोल होऊन किंवा आउटपुट्स रोल होऊन तिसऱ्या वर्षाचे इनपुट्स ठरणार. या पद्धतीने रोलिंग प्लॅन म्हणून त्याला नाव दिलं गेलं, सरकती योजना असं नाव त्याला दिलं गेलं. तर DT लकडावाला, जे लकडावाला समिती आपण दारिद्र्य या लेक्चरमध्ये बघितली, त्याच लकडावाला त्यांनी ह्या रोलिंग प्लॅनचं जे मॉडेल आहे ते विकसित केलेलं होतं. तर रोलिंग प्लॅन हा आपण या काळामध्ये बघतो आणि पहिलं गैर काँग्रेसी सरकार आपण इथे सत्तेवर आलेलं बघतो. जनता दलाने 5वी पंचवार्षिक योजना किंवा जो 20 कलमी कार्यक्रम आहे तो बाजूला ठेवला आणि स्वतःची एक योजना सुरू केली. तिला जनता दलाची 6वी योजना किंवा सरळ सरकती योजना असा म्हणण्याचा प्रघात आहे. इथे चित्रात आपल्याला चरण सिंग पण दिसतात. ठीक आहे, तर हे नेतृत्व 2 वेळा इथे सरकलेलं आपण बघतो
की एक मोरारजी देसाई आणि चरण सिंग. तर अध्यक्ष मोरारजी देसाई 1979 पर्यंत आणि साधारणतः जुलै 1979 ते जानेवारी 1980 पर्यंत चरण सिंग. म्हणजे थोडंसं अस्थिर सरकार होतं, म्हणून जनतेने परत काँग्रेसला कौल दिला आणि पुन्हा जानेवारी 1980 मध्ये काँग्रेसकडे देशाचं नेतृत्व गेलं. तर कालावधी 1 एप्रिल ते 1978 ते जानेवारी 1980 आणि DT लकडावाला हे या योजनेचे उपाध्यक्ष पण होते आणि त्यांनीच ते प्रतिमान विकसित पण केलेलं. टॅक्स असिस्टंट 2015चं प्रश्न आहे. भारताचे नियोजन हे लोकशाही प्रकारचे नियोजन आहे. तर नक्कीच ते लोकशाही प्रकारचं आहे. बी, सैद्धांतिकदृष्ट्या प्रादेशिक नियोजन सर्वप्रथम अमेरिकेत सुरू झाले. तर बरोबर आहे, अमेरिकेत टेनेसी खोरे प्रकल्प मागच्या लेक्चरमध्ये आपण हे बघितलं आहे. ए, बी बरोबर आहे. सी, मोहनधारिया सरकत्या योजनेदरम्यान नियोजन आयोगाचे अध्यक्ष होते. तर नाही, इथे तर एकदम मोरारजी देसाई होते किंवा मग चरण सिंग होते. तर सी चुकलेलं आहे. डी, सरकती योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे हा नियोजनाचा लवचिक प्रकार होता. तर फ्लेक्झिबल आहे बरोबर, कारण दरवर्षी आपल्याला चेंजेस करता येतात. तर ए, बी, डी ऑप्शन्स बरोबर येतात. तिसरा पर्याय आपल्याला याच्यातला निवडायला लागतो. या योजना काळामध्ये आपण तेलाचं दुसरं संकट बघतो 1979 मधलं, की इराणमध्ये क्रांती झाली होती त्या काळामध्ये आणि तो जो आयातोल्ला खोमेनी आहे, जो आपण आत्ता बघतो, तो इराणचा नवा नेता त्या काळामध्ये बनला आणि पूर्णच ते अरब राष्ट्र सगळंच संकटात होती आणि तेलाच्या किमती भडकल्या, 100% ती वाढल्या होत्या आणि जवळपास संपूर्ण जगाचा तेलाचा पुरवठा थांबलेला होता त्या काळामध्ये. तेलाचं संकट निर्माण झालं 1979 मध्ये. हे दुसरं तेलाचं संकट. जनता दल सरकारच्या या काळामधली सर्वात मोठी देण काय असेल तर जिल्हा उद्योग केंद्रांची निर्मिती या सरकारने त्या काळात केली. डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल सेंटर्स. ठीक आहे. 1 मे 1978 पासून जिल्हा उद्योग केंद्र कार्यरत झाली आणि ज्या काही लघु उपक्रमांची जे काही योजना आहेत सरकत्या योजना काळामध्ये, या योजनांचं एक विकेंद्रित असं एक स्थानक जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलं. त्याचं नाव ठेवण्यात आलं जिल्हा उद्योग केंद्र. ठीक आहे. आणि हे जनता दल काळामध्ये सुरू झालं. सध्या PMEGP जी योजना आहे, प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, तिचं सर्वात मोठं महत्त्वाचं स्थानक हे जिल्हा उद्योग केंद्र आहे. तर रोलिंग प्लॅन जनता दल सरकारने राबवलेली ही योजना आहे आणि एक फ्लेक्झिबल स्कीम आहे, आपल्याला समराईज करता येऊ शकतं ते. पण पुन्हा हे नेतृत्व काँग्रेस सरकारकडे आपल्याला आलेलं दिसतं. जिल्हा उद्योग केंद्र ही एकमेव तिथे महत्त्वाची बाब आपल्याला लक्षात ठेवायला लागते. तर आज इथेच थांबूया आपण पहिल्या योजनेपासून सरकत्या योजनेपर्यंत विविध योजनांचा आढावा घेतला. आपण पुढच्या लेक्चर्समध्ये 6व्या पंचवार्षिक योजनेपासून पुढच्या पंचवार्षिक योजनांचा आढावा घेण्याचा प्रयत्न करूया. त्यात 6वी आणि 7वी आपल्याला वेगळ्या एका गटात टाकता येते. नंतर वार्षिक योजना येतात आणि 92 नंतर मग 8वी, 9वी आणि 10वी या 3 योजना वेगळ्या एका सदरात टाकता येतात. ठीक आहे. तर आपण या योजनांचा पुढच्या लेक्चरमध्ये आढावा घेऊया. धन्यवाद. थँक्यू सो मच.